येस, आपण लाईव्ह आहे आप्पा. धनलक्ष्मी मॅडम, आपलं स्वागत आहे महाराष्ट्र टाइम्सच्या मटा हेरिटेज टॉकमध्ये. नमस्कार. नमस्कार. नमस्ते. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी थोडंसं महाराष्ट्र टाइम्सतर्फे आयोजित मटा हेरिटेज टॉक बद्दल आपल्याला थोडी माहिती देतो. गेल्या 5 वर्षापासून महाराष्ट्र टाइम्सतर्फे मटा हेरिटेज वॉकचं आम्ही आयोजन करत होतो. गेले 5 वर्ष सलग दर महिन्याला हे वॉक आम्ही घेत होतो. यामध्ये नाशिक मधली वारसास्थळं स्पेशली आम्ही दाखवणं आणि ती समजून घेणं हा एक विषय आम्ही घेत होतो. मात्र कोरोनामुळे सगळं विस्कळीत झालंय आणि कुठेतरी ही घडी विस्कटली जाऊ नये म्हणून आम्ही मटा हेरिटेज टॉक गेल्या 3 आठवड्यापासून घेत आहोत. अनेक मान्यवर याच्यामध्ये बोलतात आहे. आज मूर्ती आणि मंदिर स्थापत्य याचे अभ्यासक धनलक्ष्मी टळे यांच्याशी आपण मराठवाड्यातील मंदिर स्थापत्य आणि शिल्प वैभव या विषयावर आपण बोलणार आहोत. मी सर्वप्रथम त्यांचं मटा हेरिटेज टॉक मध्ये स्वागत करतो. धन्यवाद. यानंतर मी त्यांच्याबद्दलची थोडी माहिती, त्यांच्याबद्दलचा थोडा परिचय करून देतो. खरं तर त्या एक तरुण अभ्यासक म्हणून सर्व परिचित आहेत, मात्र एक औपचारिकता नक्कीच आणि त्यांच्याबद्दल त्याला वेगळेपणा सांगायला हवा. गेल्या 8 वर्षापासून पुण्यामध्ये बालकला या कला प्रशिक्षण संस्थेअंतर्गत लहान मुलांना चित्रकला हा विषय त्या शिकवत होत्या. त्यामुळे मला वाटतं की त्यांचा चित्रकला ते मंदिर स्थापत्य आणि शिल्प वैभवापर्यंतचा हा प्रवास नक्कीच त्यांच्यातील वेगळेपणा दाखविणार आहे. तसेच कला या गुणांचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. त्यांची वेगळी ओळख सांगायची म्हणजे सिने अभिनेते प्रकाश इनामदार आणि आई जयमाला इनामदार यांच्या त्या कन्या आहेत. भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू समजून घेण्यासाठी त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून इंडोलॉजी पदविका पूर्ण केली. ते करताना त्यांनी भारतीय संस्कृतीचे वेगवेगळे पैलू मांडण्यासाठी बोधसूत्र या वेबसाईटच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, धर्म, इतिहास, पुरातत्व, वारसा या क्षेत्रातील वेगवेगळ्या विषयांची मांडणी करायला सुरुवात केली आणि आज हीच त्यांची ओळख बनली आहे. भारतीय सांस्कृतिक मंत्रालयानं त्यांना श्री ओढा नागनाथ या मंदिराच्या अभ्यासासाठी त्यांना फेलोशिप देऊ केली आहे. विशेष म्हणजे हे मंदिर देखील मराठवाड्यातीलच आहे. याचबरोबर लिपी आणि हस्तलिखित शास्त्रामध्ये ही त्यांचा हातखंडा आहे. विशेष करून लिप्यांमध्ये देवनागरी, ब्राह्मी ग्रंथ, नेवारी, शारदा आणि बांगला या लिपी त्या जाणतात. भारतीय संस्कृतीच्या विचारधारांना सतत पुढे घेऊन जाण्याची आणि वेगवेगळ्या विषयात काम करून स्वतःची वेगळेपण निर्माण करण्याची धनलक्ष्मी टळे यांची धडपड नक्कीच सर्वांना प्रेरणादायी ठरेल असं मला वाटतं. आणि त्यांची बोधसूत्र ही वेबसाईट आवर्जून पाहिली तर मी दिलेल्या परिचयापेक्षाही त्या बऱ्याच वेगळ्या पद्धतीने काम करत होते असं मला वाटतं. मी पहिला प्रश्न त्यांना असं विचारेल की हे झालं मी औपचारिक करून दिलेला परिचय, पण तुम्ही या क्षेत्रात कशा आलात, कुणामुळे आलात आणि याच्याबद्दल थोडं सांगा, मग पुढे आपण हे करूयात. धन्यवाद रमेशजी. सर्वप्रथम महाराष्ट्र टाइम्सचा 9व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र टाइम्सला शुभेच्छा माझ्याकडनं. आणि आज मटा हेरिटेज टॉक मध्ये मला आपण बोलवलं त्याबद्दल नाशिक आवृत्तीचे संपादक शैलेंद्र तनपुरेजी आणि उपसंपादक रमेशजी पडवळ, तुमच्या दोघांचे मी खूप आभार मानते. आणि तुम्ही माझं खरं तर एवढं कौतुक केलं खरं, पण मी खरंच सांगते की मी विद्यार्थिनी आहे आणि तुम्ही मला जिज्ञासू विद्यार्थिनी म्हणा. म्हणजे त्यामुळे कदाचित तुम्ही जसं म्हटलात की बोधसूत्र किंवा हे जे काही मंदिर स्थापत्य किंवा मूर्तीशास्त्र जो काही मी अभ्यास करते तो करण्याची मला ऊर्जा सतत मिळत राहते. आणि तुम्ही जसं म्हटलात की नेमका माझा प्रवास ह्याकडे कसा वळला, तर त्यासाठी मला खरंच काही नावं इथे मेन्शन करायचीच आहेत. त्याच्याशिवाय माझा हा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही. सगळ्यात आधी म्हणजे भारतीय विद्या किंवा इतिहास असा काही विषय हा पुण्यामध्ये शिकवला जातो हे मला माहिती नव्हतं. आणि कलाप्रेमी असल्यामुळे मी आणि माझे पती आम्ही दोघंही, आम्हाला एक असा योग आला होता की आम्ही अजंठाच्या चित्रकलेवर एक लेक्चर होतं ते अटेंड करत होतो आणि ते लेक्चर घेत होते डॉक्टर श्रीकांत प्रधान. तर श्रीकांत प्रधान सरांनी इतकं सुंदर ते लेक्चर घेतलं
आणि त्यावेळी जाणीव झाली की प्राचीन भारतीय चित्रकलेची परंपरा. हा बोला. हा बोला बोला मॅडम. हा, प्राचीन भारतीय चित्रकलेची एक परंपरा किंवा शिल्पांची परंपरा ही पाश्चात्य परंपरेच्या ही आधीपासून सुरू आहे. आणि आपल्या इथे असणारे टेक्निक्स वेगळे होते आणि आपण त्याही काळात हे करत होतो. हे सगळ्या गोष्टी आहेत ना, तुम्हाला असं एक स्थिमित करतात की कसं काय हे घडलंय, आणि आपल्याला माहिती नसतात त्या गोष्टी. मग मी शेवटी सरांनाच विचारलं की सर, मला असं काहीतरी शिकता येईल का, जसं त्यांनी प्रेझेंट केलं होतं तसं मला काही शिकता येईल का इंटरेस्टिंग. मग त्यांनीच मला सांगितलं की पुण्यामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, या विद्यापीठामध्ये भारतीय विद्या हा एक अभ्यासक्रम सुरू असतो. आणि मी तिथे गेले आणि मी तिथे ऍडमिशन घेतली. पण खरं सांगू का, मला ज्यावेळी मी ऍडमिशन घेतली त्यावेळी मला खरंच माहिती नव्हतं की मी मंदिर स्थापत्य आणि मूर्तीशास्त्रामध्ये असं काहीतरी करू शकेन. पण जसे जसे विषय येत गेले आणि मी शिकत गेले आवडीने, आणि वर्ष संपत येता येता काही गोष्टी अधोरेखित झाल्या की ह्या विषयामध्ये जो माझा कल आहे तो मला दिसायला लागला. आणि कसं आहे, आवड असणं हा एक भाग आहे, पण नंतर मला या गोष्टीची जाणीव झाली की आपल्याला थोडा आपला अभ्यासही वाढवणं या विषयातला गरजेचं आहे. त्यामुळे मग मी काय केलं की मंदिर स्थापत्य आणि मूर्तीशास्त्र यांचा ऑन फील्ड जाऊन, म्हणजे प्रत्यक्ष मंदिरांना भेटी देणे आणि मग मंदिर डॉक्युमेंट करणे किंवा मूर्ती ज्या आहेत त्या डॉक्युमेंट करणे, अशा पद्धतीने करून आपला एक अभ्यास करणं स्वतःसाठी होता हा खरं तर. पण तो करायचा ठरवला. आणि त्यावेळी मात्र मी मूर्तीशास्त्र आणि मंदिर स्थापत्याचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व, म्हणजे माझे गुरु डॉक्टर गोबम देगलूरकर सर, ह्यांच्याकडे गेले. आणि त्यांना सांगितलं की सर, हे असं असं मला करायचं आहे. तर त्यामुळे त्यांनी मला त्यावेळी इतक्या म्हणजे आनंदाने या सगळ्या गोष्टी सांगितल्या, कारण मराठवाडा माझ्यासाठी नवीन होता. मुळात मी पुण्याची असल्यामुळे मला माहिती नव्हतं मराठवाडा काय आहे ते. पण सरांनी इतकं काम केलेलं आहे मराठवाड्यावर, मराठवाड्यावरच काय, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंदिरावर, भारतातल्या मंदिरांवर ते जाऊन आलेले, त्यामुळे प्रश्नच नाही. तर त्यांनी मग मला बरीच मंदिरं कशी बघायची, त्यातल्या कुठले अंग बघायचे, कसे बघायचे, आणि एक अभ्यासक म्हणून सुद्धा काही रूल्स असतात ते कसे पाळायचे, हे मला त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं नाही. एक पद्धतीने मला त्यांनी ट्रेन करूनच मराठवाड्याला पाठवलं. आणि मग मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही मराठवाड्याच्या अभ्यास दौऱ्यावर निघालो. आणि आज जे आपण प्रेझेंटेशन पाहणार आहोत तो त्याचाच एक भाग आहे. येस, मला वाटतं की देगलूरकर सरांनी योग्य जिज्ञासू विद्यार्थीची निवड या सगळ्या विषयासाठी केलेली आहे. अरे बापरे, हे खूप मोठी पावती आहे. येस. आजचा विषय आपला जो आहे की मराठवाड्यातील मंदिर स्थापत्य आणि शिल्प वैभव या विषयाकडे जाण्यापूर्वी मी एका प्रश्नानं या विषयाची सुरुवात करा असं मी म्हणेल की अनेकदा प्रश्न पडतो की मंदिर नेमकं काय, किंवा मंदिराचा नेमका अर्थ काय आहे, मंदिर स्थापत्य म्हणजे काय, किंवा मंदिर ही संकल्पना नेमकी काय आहे. तर आजच्या विषयी सुरुवात, कारण आपला विषय मंदिराचा आहे त्यामुळं मूळ संकल्पनेला हात घालून आपण बोलावं असं मला वाटतं. प्लीज. बरोबर. काय आहे मंदिर स्थापत्य किंवा मंदिराच्या अंगांचा जो विकास होण्याचा क्रम आहे, ह्याचं एक्सप्लेनेशन किंवा ह्याच्याबद्दल माहिती देण्याचा जो हे आहे, मला वाटतं त्याच्यामध्येच एक लेक्चर जाईल. त्यामुळे मी अगदी थोडक्यात आणि अतिशय सोप्या पद्धतीने एक सांगण्याचा प्रयत्न करते की मंदिर ही जी संकल्पना आहे, जर आपण पाहिलं तर एक पूजनीय वस्तू किंवा मूर्ती म्हणूया आपण आता सध्या, एखादी पूजनीय मूर्ती मध्ये सेंटरला ठेवणं आणि त्याच्या बाजूनी कठडा, म्हणजे त्याला संरक्षण म्हणून कठडा किंवा आडोसा, अशा पद्धतीने अगदी प्राथमिक अशी ती संकल्पना असू शकते. त्यानंतर त्या मूर्तीला संरक्षण यावं ऊन वारा पाऊस याच्यासाठी, त्यामुळे काय तर त्या कठड्यांच्या भोवती काही भिंतींची रचना करणं आणि वरती सपाट छप्पर, म्हणजे काय झालं, गर्भगृह झालं. मग आता गर्भगृहामध्ये मूर्ती स्थापन केली तर त्या मूर्तीचा म्हणजे काय म्हणूयात, त्याची पूजा करण्यासाठी त्याच्या भक्तांना उभं राहायला जागा पाहिजे. त्यामुळे त्या गर्भगृहाच्या समोर मंडप आला. हळूहळू तो मंडप, म्हणजे आता कसं आहे, जसं आपण देवालय किंवा म्हणजे मंदिर, ह्याला प्रतिशब्द देवालय किंवा प्राकार असा येतो. देवालय म्हणजे देवाचं घर आणि प्राकार म्हणजे प्रासाद म्हणजे देवाचं
राजवाडा अशा पद्धतीने. म्हणजे हळूहळू मंदिर संकल्पना किंवा मंदिराची टर्मिनॉलॉजी ही बदलत जाते आणि छोट्या एका 4 भिंतींच्या गाभाऱ्याचं रूपांतर, मग मंडप वाढतो, मग त्याच्यानंतर रंगमंडप किंवा नृत्य मंडप वाढतो. मग त्या मंडपामध्ये आत येण्यासाठी आपल्याला अर्धमंडपांची संरचना आलेली दिसते. मग भक्तांना बसण्यासाठी कक्षासनं तयार केलं जातं बाहेर. त्याच्यानंतर मग हळूहळू त्या प्राकारामध्ये वेगवेगळ्या देवता म्हणजे परिवार देवता किंवा पंचायतन आपण म्हणतो, परिवार देवता म्हणण्यापेक्षा पंचायतन इथे शब्द योग्य आहे. पंचायतन केलं जातं. मग त्यांची छोटी छोटी मंदिरं आपल्याला त्या मंदिराच्या आवारात दिसतात. मग देवतेच्या पूजेसाठी काही पाणी लागतं आपल्याला, त्यामुळे मग बारव कुंड त्याची स्थापना त्या मंदिराच्या ह्याच्यात आवारामध्ये होते. त्याच्यानंतर मठाची स्थापना होते आणि असं करत 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 हळूहळू त्या मंदिराचा जो एक आवाका आहे किंवा त्याचा मंदिराचा पूर्ण घेरच म्हणूया आपण, तो वाढत 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 जातो. असं आपण एक साधारण मंदिर संकल्पना जर बघायची झाली तर अशा पद्धतीने ती हळूहळू हळूहळू हळू डेव्हलप होत जाते. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. याच्यानंतर आपण स्लाइड्स आणि मूळ विषयाला सुरुवात करूयात. मी शेअर करते. हो आपल्या दिसतीये ना स्लाइड माझी? हो अगदी. सुरू करू मी? प्लीज. हो सुरू करा. आजच्या माझ्या व्याख्यानाचा विषय आहे मराठवाड्यातील मंदिर स्थापत्य आणि शिल्पवैभव. मुळात हा विषय मी घेतला कारण मगाशीच मी बोलले की माझा पहिला अभ्यास दौरा, कारण औंढा नागनाथ या मंदिराच्या अभ्यासादरम्यान अनेकदा आता मराठवाड्याशी स्नेह चांगला जुळलाय माझा, त्यामुळे अनेकदा जाणं येणं होतं. पण हा माझा पहिला अभ्यास दौरा असल्यामुळे खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आणि माझ्यासाठी ते म्हणतात ना, पहिलं आपण कधी काही विसरू शकत नाही, तसं हे पहिलं माझा स्पेशल अभ्यास दौरा असल्यामुळे तोही मी आपल्याबरोबर शेअर करते. पण मराठवाडा हा जो प्रदेश आहे ह्याची एक भौगोलिक रचना आपण एक थोडीशी बघूयात आणि म्हणजे आपल्याला एकूण मराठवाड्याची जी वैभव संपन्नता आहे त्याचा एक थोडाफार आपल्याला आढावा घेता येईल. आपल्याला माहितीये की मराठवाड्याची जी भूमी आहे ती म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींची भूमी आहे, संत नामदेवांची भूमी आहे, त्याच्यानंतर गोरा कुंभारांची भूमी आहे. माया शापूरकर पाटील मॅडमने आपल्याला सांगितलं होतं की तेर हे एक व्यापारी केंद्र होतं, तर व्यापाराच्या दृष्टिकोनातनं पण ती संपन्न भूमी आहे आपल्याला माहितीये. ऐतिहासिक गोष्टी ज्या आहेत त्या तिथे मराठवाड्यामध्ये खूप प्रमाणात आहेत. म्हणजे तिथे आपल्याला अजंठा आहे, औरंगाबादमध्ये आहे, वेरूळ आहे, आणि त्या दोन्हीही साइट्स ज्या आहेत त्या जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोच्या यादीमध्ये त्या समाविष्ट केले गेलेल्या आहेत. त्यामुळे ऐतिहासिक दृष्टिकोनातनं, सांस्कृतिक दृष्टिकोनातनं आणि धार्मिकही दृष्टिकोनातनं म्हणावं लागेल, कारण एकेकाळी बौद्ध, जैन आणि हिंदू या तीनही परंपरा इथे एकत्रित नांदत होत्या. याशिवाय काही पंथ संप्रदाय पण इथे फुलत होते मराठवाड्याच्या या भूमीमध्ये. त्यामुळे मराठवाड्याचं एक खूप महत्वाचं स्थान आपल्याला म्हणावं लागेल की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि एकूणच भारताच्या इतिहासामध्ये अतिशय महत्वाचं स्थान हे मराठवाड्याच्या भूमीला आहे, हे निश्चित मान्य करावं लागतं. आपण आता थोडंसं पुढे जाता जाता मी बाकीचे पण गोष्टी आपल्याला सांगेन. तर हे आपण बघतोय मराठवाड्याचा जो भाग आहे हा औरंगाबाद डिव्हिजन ज्याला म्हणतो आपण, तर यामध्ये आपण बघतो की औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड अशा पद्धतीने मराठवाड्याची ही एक जिल्ह्यांची विभागणी आहे. पण यातला प्रत्येकच जिल्हा खरंच सांस्कृतिक दृष्ट्या, खूप ऐतिहासिक दृष्ट्या त्याची प्रत्येकाची एक वेगवेगळी ओळख आहे. आणि इथे अनेक राजवटींनी इथे राज्य केलं होतं. म्हणजे त्यामुळे इथे मंदिरांचंही निर्माण आपल्याला बराच झालेला दिसतो. पुढे बघूयात आपण.
दुसरं महत्वाचं जे अगदी आज मटा हेरिटेज टॉकच्या निमित्ताने मला आनंद होतोय सांगायला, की मी आज गोदावरीच्या या साईडनी म्हणजे मराठवाड्याच्या साईडनी गोदावरीचा बद्दल बोलतेय. आणि आपल्याला माहितीये गोदावरीचा उगम हा नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरच्या इथे होतो आणि तिथनं ती वाहत येते आणि ती मराठवाड्यामध्ये पुणतांब इथं एक जे गाव आहे या रेगेवर ते गाव आहे, तिथनं ती मराठवाड्यात येते. पण ती जेव्हा मराठवाड्यामध्ये येते त्यावेळी मी थोडं मागे येते, ती ह्या मराठवाड्याचे दोन भाग पाडते आणि तिथनं मग ती तेलंगणा, आत्ताचा तेलंगणा, तिकडे ती जाते. तर त्या ह्याच्यामध्ये मग काही भागामध्ये, वरच्या भागामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडचा थोडासा भाग हा वरच्या भागामध्ये जातो आणि बीड, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेडचा खालचा भाग हा त्या गोदावरीच्या खालच्या भागामध्ये जातो. याशिवाय मराठवाड्याला काही दुसऱ्याही नद्या लाभलेल्या आहेत. पूर्णा आहे, पूर्णावरनं वाहते, मांजरा खालनं वाहते, पैनगंगा आहे, ती अगदीच थोडीशी टच करून जाते मराठवाड्याला. दुधना आहे, तेरणा आहे, सिंदफणा, केनाड, मन्याड आणि कैदू नदी पण आहे. तर अशा पद्धतीच्या या नद्यांनी अतिशय संपन्न असा, म्हणजे आता आपल्याला माहितीये पावसाळा आणि ह्या गोष्टींचं थोडंसं गणित चुकलेलं असलं तरी सुद्धा प्राचीन काळामध्ये निश्चितच हा भाग खूपच संपन्न होता, वैभवशाली होता. आता मी ज्या पद्धतीने किंवा मी ज्या रूटने गेले होते तो रूट आपण बघूयात आणि आपण त्या पद्धतीने मंदिरं आज थोडीफार बघणार आहोत. मी उस्मानाबाद मधनं सुरुवात केली होती, म्हणजे उमरग्यातनं, आणि उमरगा, निलंगा, पानगाव, धर्मापुरी, अंबेजोगाई, जाम, औढा नागनाथ, मुखेड, होट्टल, मी एवढी मंदिरं बघितली होती. पण आज वेळेच्या अभावी मी काही सगळी मंदिरं नाही घेते, त्यातली काही मंदिरं मला गाळावी लागलेली आहेत. पण तो रूट असा होता, आपण असं बघणार आहोत. उमरगा, निलंगा अशा पद्धतीने तो माझा रूट होता. आपण एक एक आता पहिला उमरग्याने आपण सुरुवात करूया. हा सगळा जो अभ्यास दौरा होता माझा, मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघांनी तो लाल परीनी, म्हणजे महाराष्ट्र एसटी मंडळाच्या जी लाल परी आहे आपली एसटी, तिने केला होता. त्यामुळे मी बऱ्यापैकी एसटीचे संदर्भ देईन आपल्याला. उमरग्याला ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा उतरलो त्यावेळी तिथनं एसटी स्टँडवरनं अगदी जवळच हे मंदिर आहे आणि बाहेरनं तुम्ही लांबनं जर पाहिलं तर एकदम कळणार नाही आपल्याला की हे प्राचीन मंदिर आहे, कारण लांबनं फक्त आपल्याला हे असं वरचं शिखर दिसतं. मी थोडस पुढे जाते. लांबनं आपल्याला असं शिखर दिसतं फक्त मंदिराचं, आणि ते त्यांनी आता तिथे सिमेंटचं कन्स्ट्रक्शन केल्यामुळे ते असं आहे, प्राचीन मंदिराचं जे शिखर होतं ते पडून गेलेलं आहे. पण तुम्ही जसं जवळ याल ना त्यावेळी खालच्या भागामुळे आपल्याला जाणीव होते की हो, हे इथे प्राचीन मंदिर, खूपच सुंदर प्राचीन मंदिर असं हे आहे. आपण आज नुसतं मंदिर बघायचंय किंवा नुसतं शिल्प बघायचंय असं करून सोडून द्यायला नको. तर मला असं वाटतं की थोडं थोडं त्यातले काही मी जे पॉइंट्स काढलेले आहेत त्याची वैशिष्ट्य आहेत मंदिरांची, तीही आपण त्याच्यासोबत बघूया, म्हणजे आपल्याला जास्त छान वाटेल बघायला पण. तर हे जे मंदिर आहे साधारण 12व्या शतकामधलं हे मंदिर आहे. संरचना त्याची मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा पद्धतीची आहे. इथे आता त्रैपुरुष देवालय असा शब्द इथे वापरलेला आहे. तर ह्या मंदिराचं हे वैशिष्ट्य म्हणण्यासारखं आहे, कारण त्रैपुरुष देवालय म्हणजे त्रिदल. त्रिदल म्हणजे काय, तर ह्या मंदिराला 3 गाभारे आहेत. 3 गाभारे हे 3 त्रैपुरुष म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवतांना समर्पित असतात असं म्हटलं जातं. ऍक्च्युली आत गाभाऱ्यात काय आहे ते पण आपण बघणार आहोत. तर अशा पद्धतीने त्रिदल पद्धतीची मंदिरं आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात. आणि आणखीन काही वैशिष्ट्य या मंदिराच्या स्थापत्यामध्ये आपल्याला दिसतात. तर ती कुठली दिसतात, मकर तोरण आहे, पुष्पपट्टा जालिका आहे, पुत्तलिका आहे, वितान आहे. आता हे शब्द जरी अवघड वाटत असले तरी आपण ते फोटोमध्ये बघणार आहोत की काय काय आहेत ते शब्द, आणि आपल्याला त्या ह्यानी कळेल. हे आपलं मंदिर. आता थोडं आपल्याला माझं कर्सर दिसत असेल तर त्या पद्धतीने आपण एक ह्याची व्हर्च्युअल टूर बघूया की आपण पायऱ्या चढून आतमध्ये गेलो की पहिलंच आपल्या स्वागताला एक मकर तोरण लागतं. हे मकर तोरण एक इथे आहे.
तिथनं आपण आत गेलो की चौकोनी असा आपल्याला एक मंडप लागतो आणि इथे आतमध्ये आपल्याला आणखीन एक मकर तोरण लागतं, पण ही अंतराळाची भिंत आहे आणि अंतराळाची ही जी भिंत आहे त्याला वरती मकर तोरण आहे, इकडे पुत्तलिका आहे आणि त्याच्या बाजूला जालिका पट्टा आहे, म्हणजे पुष्पपट्ट जालिका आहे आणि तसाच गाभारा मंदिराच्या डाव्या बाजूला आहे आणि उजव्या बाजूला आहे. फक्त काय आहे, त्याचे जे गाभारे आहेत त्या गाभाऱ्याच्या मकर तोरणाच्या खाली आपल्याला अशा पुत्तलिका दिसत नाहीत. आपण ते बघूया एक. आता आपण थोडं हे पहिलं मकर तोरण जे आपल्या स्वागतासाठी तिथे आहे अगदी खूप सुंदर असं मकर तोरण आपल्याला दिसतंय. ह्या मकर तोरणामध्ये मकराच्या मुखातनं अशा छान वेली आलेल्या आहेत आणि मध्यभागी आपल्याला उमा महेश्वर असे एका देवकोष्ठामध्ये बसलेले दिसत आहेत. इकडे ब्रह्मदेव आहेत आणि इकडे विष्णुदेव आहेत आणि अशा पद्धतीने मग आपण आता मंदिरामध्ये ऍक्च्युअल एंटर होतो. मगाशी मी लांबनं दाखवलं होतं की आपण बरोबर सरळ गेलो. आता आपल्याला सरळ जाता येत नाही कारण त्या मंदिराच्या मध्यभागी त्यांनी त्या मंडपाला हे लावलेले आहेत, बॅरिगेड्स लावलेत, त्यामुळे आपल्याला बाजूनी जावं लागतं. पण हा अगदीच समोरचा गाभारा आहे मध्यभागीचा. तर त्याच्या मकर तोरणावर आपल्याला विष्णुदेव दिसतात. त्याच्या डावीकडचा जो भाग आहे तिथे आपल्याला नृत्यरत शिवाची प्रतिमा दिसते आणि एक मकर मुखामधनं सेम मकर तोरण छान आहे. हे मकर तोरण आपल्या नाशिकच्या आयेश्वर मंदिरावर पण आहे अशा पद्धतीने नृत्यरत शिवाचं मला वाटतं. आणि खूप सुंदर आहे, त्याचं रेखाचित्र मी केलंय त्यामुळे मला माहिती आहे ते. आणि इथे खाली एक नंदी बसलेला आहे या मकर तोरणावर. आणि त्याच्या समोरच्या बाजूला विष्णूचंच प्रतिमा असलेलं मकर तोरण असल्यामुळे मी ते घेतलं नाही. आता हा जो भाग आहे हा गर्भगृहाचा भाग आहे. हा गर्भगृह आहे आतमध्ये, पण बाहेर मी आपल्याला जे म्हटलं की अंतराळाचं जे द्वार आहे ज्याच्यावरती मकर तोरण आहे विष्णूचं, तिथे आपल्याला अशी पुत्तलिका म्हणजे स्त्री शिल्प दिसतं, याला आपण पुत्तलिका म्हणतो. आणि बाजूला आपल्याला इथे दिसेल की जाल वातायन केलेलं आहे. जाल वातायन म्हणजे काय, तर खिडकी. म्हणजे मंदिरामध्ये हवा आणि प्रकाश हे दोन्ही खेळतं राहावं याच्यासाठी अशा पद्धतीच्या खिडक्या बनवण्याचा खिडक्या अशा पद्धतीने बनवल्या जातात. पण त्या नुसत्याच खिडक्या बनवल्या जातात का, तर नाही. सौंदर्य दृष्टी ही आपल्या संस्कृतीमध्ये सगळीकडे मेंटेन केलेली दिसते. त्यामुळे त्यांनी इथे फुलांच्या पाकळ्या किंवा फुलांचे अलंकरण आपल्याला इथे दिसतं. त्यामुळे इथे पुष्पांचं एक पट्टच आपल्याला दिसतं जाल वातायनामध्ये. आणि अशा पद्धतीने मग आता आपण गर्भगृहामध्ये जातो. गर्भगृह साधारण अशा पद्धतीचं आहे आणि त्याला द्वारशाखा आहे. खाली आपल्याला इथे गंगा, यमुना आणि काही चौरीदारी स्त्रिया द्वारशाखांवर असतात त्या पद्धतीने इथे सर्व प्रतिहार, त्याच्यानंतर निधी यांचं अंकन दिसतं. आणि आतमध्ये जो मधला गाभारा आहे, एका गाभाऱ्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीची प्रतिमा दिसते, मागे विष्णू आहे आणि इथे हे नव्याने ही पिंड त्यांनी बसवलेली होती. एका गाभाऱ्यामध्ये आपल्या ब्रह्मदेवाची मूर्ती दिसतेय आणि एका गाभाऱ्या हा मेन गाभारा मधला तिथे सध्या शिवपिंड आहे. अशा पद्धतीचं हे एक मंदिर आहे. त्याच्यानंतर आपण जर त्याचं वितान बघितलं म्हणजे छत बघितलं त्या मंदिराचं, तर अतिशय सुंदर असं पुष्पाचं एक त्यांनी म्हणजे फुलांच्या पाकळ्या उमललेल्या अशा छान त्यांनी कोरलेल्या आहेत. याशिवाय आपल्याला जॉमेट्रिकल शेपमध्ये पण काही सुंदर अलंकरण इथल्या छतांवर दिसतं. हे त्याचं मुख्य वितान म्हणता येईल, म्हणजे मध्यभागी जे आहे ते हे वितान आहे. आणि हे जे वितान आहे इथे तुम्ही बघाल थोडस हे आतमध्ये म्हणजे त्यांनी अशी स्टेप आतमध्ये ती कोरलेली आहे. अशा पद्धतीच्या वितानांना क्षिप्त असा शब्द येतो. समरांगण, सूत्रधार किंवा असे जे शिल्पशास्त्रीय ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये क्षिप्त पद्धतीचं वितान असं ह्या वितानांना म्हटलं जातं. तर अशा पद्धतीचं हे वितान आहे. आणि वितानामध्ये आपण बघाल की इकडे कीर्तिमुख आहे, काही जॉमेट्रिकल शेप्स आहेत, त्याच्यानंतर काही इथे छोटे छोटे देवकोष्ठ दिसतात, त्याच्यामध्ये देवता आहेत. इकडे आपल्याला काही पट दिसतात, पट किंवा प्रसंग म्हणूया आपण. अनेक मंदिरं ज्यावेळी बघत असाल त्यावेळी आपल्याला दिसत असेल की
एक कृष्णलीला पट असतो किंवा समुद्र मंथनाचा पट असतो किंवा रामायण, महाभारत अशा अनेक कथांचे पट आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर इथे आपल्याला थोडं अलंकरण दिसते आणि नृत्यरत शिव तांडव करताना अशा शिवाच्या अशा 4 प्रतिमा आपल्याला इकडे इकडे अशा चारी बाजूला दिसत आहेत वितानाच्या. आणि अजून ह्या कोपऱ्यांमध्ये काही ट्रायंगल पडलेले आहेत. ते मी दाखवणार आहे आपल्याला. तिथे पण त्यांनी काही शिल्प कोरलेली आहेत, ती आपण बघणार आहोत. हे ते 4 कोपरे म्हणता येतील आपल्याला. आता इथे त्यांनी काय केलेलं आहे, अतिशय सुंदर असं वितान आहे हे. इथे आपण मध्ये बघताय नृत्यरत शिव चारीही ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतोय. खूप सुंदर असं आहे आणि इथे प्रत्येक कोणामध्ये एकीकडे मुख्य दिशा आणि दुसरीकडे त्याची उपदिशा, ह्याचे जे अधिपती आहेत किंवा स्वामी आहेत ते आपल्या आपल्या वाहनांवर आरूढ होऊन तिथे आपल्याला अंकित केलेले दिसतात. म्हणजे आता इथे जर बघितलं आपण तर हत्तीवर बसलेला इंद्र आहे, म्हणजे ही पूर्व दिशा आहे. आणि पूर्वेच्या समोरचा जो कोण आहे इथे तो ईशान्य आहे, ईशान्य दिशा आहे ती, त्यामुळे तो ईशान्य देव आहे. आणि वृषभावर बसलाय आणि हा ईशान आहे. इकडे बघाल आपण तर ही पश्चिम दिशा आहे. पश्चिम दिशेचा स्वामी म्हणजे वरुण, त्यामुळे मकरावर बसलेला वरुण दिसतोय. आणि त्याच्या बरोबर समोरचा कोन जो तयार होतो ती नैऋत्य दिशा येते, त्यामुळे निवृत्ती हा आपल्याला या ह्याच्यामध्ये दिसतोय. इकडे बघाल आपण खाली तर इथे आपल्याला कुबेर एका घट घेऊन बसलेला दिसतोय एका देवळीमध्ये. ही उत्तर दिशा झाली. आणि त्याच्या समोरच्या कोणामध्ये वायव्य दिशा झाली, कारण वायुदेव हरणावर बसून जात आहेत अशा पद्धतीने. आणि इथे ही दक्षिण दिशा आहे, यम बसलेला आहे. त्याच्या बरोबर समोरच्या कोणामध्ये आग्नेय दिशा आहे, त्यामुळे अग्नीचं अंकन आपल्याला इथे दिसतं. अशा पद्धतीने दिशापाल सुद्धा त्यांनी खूप सुंदर पद्धतीने या मंदिरावर कोरलेले आहेत. हे मंदिराचं अंतरंग झालं. आता आपण थोडंसं बाहेर मंदिराच्या काय काय आहे ते बघणार आहोत. मंदिरामध्ये अनेक शिल्प, म्हणजे मंदिरामध्ये अशा पद्धतीची देवकोष्ठ आहेत. आणि या देवकोष्ठामध्ये काही शिल्प आहेत. शिवाची पण शिल्प आहेत, चामुंडा पण आहे. पण ती मी ह्या प्रेझेंटेशन मी अगदी थोडकी शिल्प घेतलेली आहेत, एक आपल्याला अंदाज यावा म्हणून. तर हे नरसिंहाचं शिल्प आहे. पद्मासनात बसलेला नरसिंह आपल्याला दिसतोय, विष्णूचा अवतार. त्याच्यानंतर वराह अवतार जो आहे विष्णूचा, तोही आपल्याला इथे दिसतो आहे एका देवकोष्ठामध्ये. एका देवकोष्ठामध्ये आपल्याला विष्णू स्वतः पद्मासनामध्ये बसलेला दिसतोय. ह्याला योग विष्णू असंही म्हटलं जातं. आणि ही मूर्ती इथली एक स्पेशल म्हणता येईल तर ही बुद्ध मूर्ती आहे, बुद्ध देवांची. तर आता बुद्धदेव हे विष्णूच्या 10 अवतारांपैकी एक मानले गेलेले आहेत. आणि त्या दिवशी माया शहापूरकर पाटील मॅडम सुद्धा म्हटल्या, आणि मलाही तसं वाटतं की आपण आपल्यामध्ये खूप बाउंड्रीज आता खूप टाकून घेतलेल्या आहेत, सर्वच बाबतीने, विचारांच्या बाबतीने किंवा भौगोलिक बाबतीने. पण पूर्वी अशा काही पद्धतीच्या बाउंड्रीज फारशा नव्हत्या. आणि त्यामुळे हे अशा पद्धतीने सर्व पंथांना सामावून घेतलेलं गेलेलं आहे. या मंदिरांमध्ये पण आपल्याला अशी काही अंकनं दिसतात की सर्व पद्धतीने सर्वांचं एकीकरण झालेलं आपल्याला दिसतं. तर हाही त्यामुळे महत्वाचा एक भाग ठरतो या मंदिराचा. तिथनं पुढे आपण येतो ते निळकंठेश्वर मंदिर, निलंगा. तर मुळात निलंगा हे छान एक तालुक्याचं ठिकाण आहे आणि इथे राहायची वगैरे सोय होऊ शकते. त्यामुळे म्हणजे आम्ही इथे उतरलो होतो. आणि तेरणा नदीच्या काठावर मुळात निलंग्याचं मंदिर आहे. तर ह्या मंदिराची काय संरचना आहे, हे मंदिर सुद्धा निलंग्याचं असं वस्तीमध्ये आहे खूप, त्यामुळे लांबणं किंवा आपल्याला असं कळत नाही पटकन की आतमध्ये मंदिर आहे. आणि दुसरं एक कारण असं आहे की या मंदिराचं शिखर नाहीये, त्यामुळे, आणि त्यांनी ते बांधून नव्या पद्धतीने बांधून घेतलंय, त्यामुळे पटकन कळत नाही. पण तुम्ही ज्यावेळी जवळ जाता त्यावेळी शिल्पकला जी आहे त्या मंदिरावरची अतिशय सुंदर शिल्पकला आहे, ती बघून तुम्हाला कळतं की हे मंदिर प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मुखमंडप ह्याचा पडलेला आहे, तो नवीन बांधलाय. मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी ह्याची संरचना आहे. त्रिदल पद्धतीचं हे मंदिर आहे. हा मुखमंडप आहे पण तो पडलेला आहे, नवीन बांधलाय गावकऱ्यांनी. आणि तुम्ही इथनं आतमध्ये गेलात
की इथे सुद्धा आपल्या त्रिदल पद्धतीचं मगाशी मी सांगितलं तसंच हे मंदिर आहे. अगदी समोरचा जो गाभारा आहे तिथे आपल्याला एक शिवपिंड दिसते आणि उरलेल्या 2 गाभाऱ्यांमध्ये काय दिसतं ते आपण त्यावेळीस बघूया. ही ती मुख्य गाभाऱ्यातली शिवपिंड आहे आणि इथे आपल्याला द्वारशाखेवर अनेक, मी मगाशी जसं म्हटलं की प्रतिहार आहे, त्याच्यानंतर कलश घेतलेल्या काही स्त्रिया आहेत, त्याच्यानंतर आपल्याला इथे पण काही स्त्रिया दिसतायत, काही सेविका पण असतात आणि निधी पण आहेत. त्यामुळे आपल्याला इथे सुंदर अशी एक द्वारशाखा दिसतीये. ही ती पिंड आहे आतमधली. ह्या मंदिराच्या एका गाभाऱ्यामध्ये आपल्याला विष्णूची एक सुंदर प्रतिमा दिसते. आता आम्ही ज्या वेळेला गेलो होतो आणि आम्हाला टाइमचं बाउंडिंग होतं, त्यामुळे आम्हाला जास्त वेळ थांबता पण आलं नाही. पण आम्ही जेव्हा गेलो तिथे पोहोचलो तेव्हा तोपर्यंत पूजा झाली होती, त्यामुळे आम्हाला विथ ड्रेस म्हणजे त्याचं सगळं हे केल्यानंतर आम्हाला त्याचं दर्शन झालं. तर मी तशाच पद्धतीने दर्शन घेतलं, कारण मूर्तीशास्त्र अभ्यास करताना आम्हाला ह्याच्यापेक्षा नुसत्या मूर्तीचं दर्शन घेणं जास्त महत्वाचं असतं, कारण त्यातले बारकावे समजावेत म्हणून. पण मला अशा पद्धतीने विष्णूचं दर्शन झालं त्या दिवशी. पण हरगौरी ही जी प्रतिमा आहे, ह्या प्रतिमेत मात्र मला ती संपूर्ण प्रतिमा बघण्याचं भाग्य मिळालं. आता ही हरगौरी आहे कारण त्या तिच्या पायाखाली गोधा ही कोरलेली आहे आणि जेव्हा गोधा तिच्या पायाखाली येते त्यावेळी तिला गौरी असं संबोधतात आणि आपल्याला माहितीये की तिने शिवाच्या प्राप्तीसाठी जी केलेली तपश्चर्या आहे ती किती तिने चिवट पद्धतीने केली होती, तेच त्याचं प्रतिकात्मकता त्या गोधेमधनं दिसते तिची, तिच्या त्या स्वभावाची. त्यामुळे ती हरगौरी अशी ती प्रतिमा आहे. मंदिरामध्येच आपल्याला सप्तमातृका पट पण दिसतो, असा 7 माता आणि गणपती असलेला. याशिवाय मंदिराच्या आतमध्ये गणपती आहे. आपल्याला इथे महिषासूर मर्दिनी पण दिसते. ह्याचं वितान आपण बघा खूपच साधा आहे, म्हणजे हे पडल्यामुळे तसं काही वितानामध्ये फार हे नाहीये. या बाहेर आता आपण बाह्यांगावर थोडंसं बघूया. मंदिराच्या आपण आतला भाग बघितला. खूप प्रतिमा आहेत निलंग्याच्या मंदिरावर, तर खूप सुंदर प्रतिमा आहेत आणि सुरसुंदरी पण खूप आहेत. पण सुरसुंदरी हा भाग आपण थोडासा नंतर बघणार आहोत. आता आपण देवता प्रतिमा बघूयात सगळ्या. ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतीये की महिषासूर मर्दिनी अतिशय सुंदर असं अंकन तिचं केलेलं आहे आणि ती त्या महिषाचा म्हणजे त्या राक्षसाचा वध करताना अशा पद्धतीने ती दाखवलेली आहे. इथे आपल्याला भैरवाची प्रतिमा दिसते आणि ही एक प्रतिमा आहे. ही पुन्हा पार्वतीचीच, मी जसं म्हटलं की ती तपाधीन पार्वती जी आपण म्हणतो ती तशा पद्धतीच्या पार्वतीचं इथे त्यांनी अंकन केलेलं आहे की तिने अक्षमाला तिच्या हातामध्ये आहे, त्यानंतर तिने हातामध्ये पिंड घेतलेली आहे, इकडे पाश आहे आणि तिच्या पायाखाली पुन्हा गोधा दाखवलेली आहे. म्हणजे ही तपश्चर्येला, शिवाच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करणारी जी पार्वती आपण म्हणतो तशा पद्धतीच्या पार्वतीचं अंकन आपल्याला इथे केलेलं दिसतं. त्यानंतर पानगाव मध्ये आपण येतो त्यावेळी तिथे विठ्ठल मंदिर आपल्याला दिसतं. हे बीड जिल्ह्यातलं आहे आणि 11व्या शतकामधलं मंदिर आहे. पूर्वाभिमुख आहे. मुखमंडप आहे, अर्धमंडप आहे, आयताकृती मंडप आहे, याचा जो मधला जो आहे तो. आणि ह्याला सुद्धा मगाशी आपण जे अंतराळ पाहिलं होतं ज्याच्यावर आपल्याला जालिका पट्ट किंवा पुष्पपट्ट जालिका दिसली होती तशाप्रमाणे ह्याला पण आहे. आणि ह्याचं वैशिष्ट्य, आता ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कक्षासन. त्याच्यानंतर दुसरं आहे तुळया. काय काय आहे ते आपण अंग बघणार आहोत आणि त्याच्यावरची सुंदरी शिल्प, हे या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणता येण्यासारखं आहे. असं ते मंदिराचा एंट्रन्स आहे. आपण इथनं आतमध्ये जातो मंदिरात. आता आपण इथनं जातानाच बघा प्रत्येक द्वारावर त्यांनी द्वारशाखा ही कोरलेल्या आहेत आणि मंदिराच्या असं कुठलंच अंग कोरायचं बाकी नाहीये. हे मंदिराचं मुख्य द्वार आहे. आपण मंदिरातनं आतमध्ये जातो त्यावेळेचं हे द्वार आहे. इथे आपल्याला कक्षासन दिसतंय. कक्षासन अजून मी नीट दाखवणार आहे परत एकदा. इथे आपल्याला सुंदर अशी द्वारशाखा दिसते. ह्या आजी आहेत, तिथल्या केअरटेकर आजी आहेत आणि आजोबा दोघंच असतात ते
तेच त्या मंदिराची काळजी घेतात. त्यामुळे ते काय करतात, ऍक्च्युली त्या मंदिराला दरवाजे आहेत अजून 2, तर ते एकच द्वार ओपन ठेवतात, बाकी 2 द्वार ते बंद ठेवतात. आणि इथे आपल्याला गर्भगृहामध्ये जायचं आहे. हे गर्भगृह आहे. एक मिनिट. इथे अंतराळ आहे, मगाशी मी म्हंटल ते, आणि इथे पुष्पपट्ट जालिका दिसते आपल्याला. या अंतराळातनं आपण आतमध्ये जाऊन गर्भगृह बघणार आहोत. हे आपलं गर्भगृह आहे. ह्या गर्भगृहामध्ये देखील आपल्याला दिसतंय सुंदर अशी द्वारशाखा इथे आपल्याला दिसते आहे. द्वारशाखेवर आपल्याला ललाटबिंब आहे, आणि इथनं मग आतमध्ये आपण पाहिलं तर त्यांनी विठोबाची मूर्ती ठेवलेली आहे, आणि सोबत रखुमाईचं पण दर्शन व्हावं म्हणून त्यांनी रखुमाई पण तिथे आणून ठेवलेली आहे. पण इथले जे द्वारपाल आहेत ते मुळात त्यांच्या हातामध्ये शंख, चक्र आणि गदा अशा पद्धतीची आयुध असल्यामुळे हे जे द्वारपाल आहेत ते विष्णूचे वाटतात. त्यामुळे हे मंदिर विष्णूचं असावं. आता तिथे मूर्ती नाहीये सध्या. हे आपण मंदिर आता बाहेरनं बघतोय. बाहेरनं आपण बघितलं तर इथे सुंदर असं आपल्याला एक पूर्ण मंदिर भोवती आपल्याला एक गजथर दिसतो. गजथराच्या वरती आपल्याला इथे वेदिका दिसते, आणि वेदिकेच्या लगेच वर आपल्याला इथे हे जे आहे हे कक्षासन आहे. कक्षासन म्हणजे काय, तर बसण्याची जागा. म्हणजे इथे तुम्ही बसून थोड्या वेळ आतमध्ये निवांत बघू शकता, किंवा कीर्तन चालू असेल, भजन चालू असेल तर थोड्या वेळ विसाव्यासाठी म्हणून तुम्ही इथे बसू शकता. आणि त्याला अशा पद्धतीचे कठडे केले जातात, आणि त्या कठड्यामध्ये काही शिल्प, आता इथे गणपती आहे आणि इथे काही छोटी छोटी शिल्प कोरलेली त्यांची दिसतात. आणि दुसरी महत्वाची मी गोष्ट सांगितली की तुळया. ह्या मंदिराला आपण जर बघितलं की छत तोलून धरण्यासाठी इथे अशा पद्धतीची संरचना केली तुळयांची. त्यामुळे ब्रॅकेट्स म्हणतो आपण त्याला, त्या ब्रॅकेट्स केलेल्या आहेत, आणि त्या तशाच मोकळ्या न ठेवता त्याच्यावर सुंदरींची शिल्पांकनं आहेत. इथे आहे, इथे आहे, असं सगळ्या मंदिराभोवती आपल्याला दिसतात. अशाच तुळया आपल्याला बदामी केव्ज मध्ये पण दिसतात. याशिवाय हळेबीडूला आपल्याला माहितीये तिथल्या सुंदर्या तर खूप फेमस आहेत. तिथे पण आपल्याला अशा पद्धतीच्या तुळयांची रचना दिसते, आणि या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतींच्या या तुळयांवर आपल्याला ह्या सुंदरी दिसतात. तर हे खूप एक युनिक इथलं म्हणण्यासारखं आहे पानगावच्या मंदिराचं. आणि इकडे आपल्याला छान त्यांनी जालवातायन केलेली दिसते. अशा पद्धतीने हे मंदिर आहे. ह्या मंदिरावर शिल्प जी आहेत सुरसुंदरींची आहेत, देवतांची कमी शिल्प आहेत, त्यामुळे मी ती जास्त घेतलेली नाहीये. पण आपण सुरसुंदरी बघताना या मंदिरावरची शिल्प बघणार आहोत. पुढचं आपलं मंदिर येतं ते केदारेश्वर मंदिर, धर्मापुरीचं. खूप छान मंदिर आहे. एएसआय संरक्षित वास्तू आहे ही सध्या, आणि शेतामध्ये मंदिर आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे की या मंदिराचा बराचसा भाग पडून गेलेला आहे. त्यामुळे हे धर्मापुरीचं मंदिर आहे. पूर्वाभिमुख मुखमंडप आहे, अर्धमंडप, आणि ह्या मंदिरावर एक सुंदरी आहे. ती एक लेख लिहिताना अशा पद्धतीचं ते शिल्प आहे. आणि तो मला वाटतं एशियाटिक सोसायटीच्या याच्यामध्ये तो त्याच्यावर अभ्यास झालेला आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलंय की विक्रमादित्य 6वा जो होता चालुक्य राजा, त्याच्या काळातलं हे मंदिर असावं. त्यामुळे याचं डेटिंग साधारण असं धरलं जातं, आणि नारायणाचं मंदिर आहे असंही मानलं जातं. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हटलं तर इथलं शिल्प सौंदर्य, म्हणजे इथली शिल्प इतकी सुंदर कोरलेली आहेत की आपण बघतच राहतो मंत्रमुग्ध होऊन, इतकी सुंदर. आणि इथलं वितान पण एक विशिष्ट पद्धतीचं वितान आहे. मी दाखवते ते. म्हणजे मगाशी आपण जी वितानं पाहिली त्यापेक्षा थोडंसं भिन्न असा परिसर आहे एकूण. आपण असं ह्या दिशेने असं चालत त्या मंदिरापर्यंत जातो, आणि इथे आपल्याला दिसेल की ही जी बाजू आहे, उत्तर बाजू आहे, ही मंदिराची जरा शाबूत आहे. त्यामुळे असे सगळे आपल्याला शिल्प सुंदरींची आणि देवी देवतांची अशी आपल्याला दिसतात. देवकोष्ठ पण आहेत. आणि इकडची जी बाजू आहे ती मात्र पडून गेलेली आहे. असं ते मंदिर आतमधनं आहे ऍक्च्युली. ही ती बाजू आहे जी पडली, त्यामुळे तिथे काहीच शिल्प नाहीयेत. हे जे ते गर्भगृह आहे मंदिरामधलं, त्या मंदिराचं ही द्वारशाखा आहे. इथे मी थोडंसं ह्या
हे जे याच्यावरचे जे अंकन आहेत त्याच्याबद्दल मी बोलणार आहे की या दोन्ही द्वारशाखा आहेत. ह्या द्वारशाखांवर आपण बघतोय इथे आपल्याला एक कलश घेतलेली स्त्री प्रतिमा पहिली आपल्याला दिसते द्वारशाखेमध्ये. दुसरी जी आहे ती आपल्याला चौरी हातामध्ये धरलेली एक प्रतिमा आहे. तशीच इकडे पण चौरी धरली आहे. इथे पण ती आहे आणि इथे पण ती आहे. आणि इथे प्रतिहार आपल्याला दिसत आहेत किंवा द्वारपाल आपण म्हणतो त्यांना. आणि इथे आपल्याला 2 निधी हे असे उभे दिसत आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचं पण एक अर्थ असतो. त्यामुळे त्या मंदिराच्या द्वारावर कोरलेल्या असतात. म्हणजे काय तर ही जी आहे प्रतिमा गंगा आणि यमुना ह्या आपण आपल्या पवित्र नद्यांपैकी 2 पवित्र नदी म्हणतो. आणि केवळ त्यांचं नामस्मरण जरी केलं तरी आपल्या हातात असलेलं उदक आपण म्हणजे कधी कधी पाणी हातात घेऊन सुद्धा त्यांचं नामस्मरण करतो. याचा अर्थ असा होतो की आपल्या हातातलं जल सुद्धा तेवढं पवित्र झालं केवळ त्यांच्या नामस्मरणाने. म्हणजे ह्या 2 नदींना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रचंड स्थान आहे. आणि ह्या 2 नदींना असं नाही, मुळातच नदीला पवित्र आपण मानतो. त्यामुळे अशा घट घेतलेल्या नदी देवता आपल्याला द्वारशाखेवर दिसतात. म्हणजे ज्यावेळी आपण गाभाऱ्यामध्ये जात असतो त्यावेळी मुळात आपण ह्यांच्या दर्शनाने आपण आपल्या मनातली चित्तशुद्धी आपली इथेच होते. आणि आपण चांगल्या मनाने किंवा शुद्ध मनाने पवित्र मनाने आतमध्ये प्रवेश करणार असतो. त्यानंतर आपण प्रतिहार बघणार आहोत. प्रतिहार हे माहिती आपल्याला की हे असतात ते देवाचे द्वारपाल असतात. त्यामुळे ते ठराविक लोकांनाच आत सोडतात आणि ठराविक लोकांना ते आतमध्ये सोडत नाहीत. आता इथले जे प्रतिहार आहेत ते आपल्याला आशीर्वाद देतानाचे आहेत, म्हणजे अभय देतानाचे आहेत. पण आपल्याला माहिती आहे की विश्वक्सेन आहे विष्णूचा प्रतिहार. त्यांनी ज्यावेळी शिवाला आतमध्ये सोडलं नाही त्यावेळी त्याचं मुंडकं उडवलं गेलं. किंवा गणपती आहे तो पार्वतीसाठी ज्यावेळी बाहेर उभा होता त्यावेळी पण आपल्याला माहितीये काय झालं. म्हणजे द्वारपालांची भूमिका ही अतिशय महत्वाची असते आणि ते ठरवतात की आपल्याला कोणाला आत सोडायचंय कोणाला नाही. त्यामुळे आपण चांगल्या मनाने आतमध्ये जाणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि त्यांच्या बाकीच्या आयुधांवरून आपल्याला साधारण अंदाज येतो की विष्णूचा द्वारपाल आहे का शिवशैव द्वारपाल आहे अशा पद्धतीने. आणि त्यांच्या 2 बाजूला आपल्याला चौरीधारी स्त्रिया दिसतात. आणि हे 2 निधी जे आहेत ते संपन्नतेचं प्रतीक आहेत. म्हणजे देवाचं हे आलय आहे, घर आहे. त्यामुळे संपन्नता ही त्याच्यासोबत येणारच. त्यामुळे संपन्नता दाखवण्यासाठी या दोघांचंही अंकन इथे केलेलं असतं. अशा पद्धतीने अशा वेगवेगळ्या द्वारशाखा आपल्याला बघायला मिळतात मंदिरांना. हे याचं वितान आहे. मगाशी आपण जे वितान पाहिलं ते थोडंसं उक्षिप्त होतं, म्हणजे आतमध्ये गेलेलं होतं. पण हे जे वितान आहे हे थोडंसं समतल पण आहे आणि थोडंसं आतमध्ये पण गेलेलं आहे. त्यामुळे ह्या अशा पद्धतीच्या वितानांना समक्षिप्त अशा पद्धतीने म्हणजे ती टर्म जी आहे ती अशा पद्धतीने येते. आणि इथे आपण जर पाहिलं तर मध्यभागी एक पूर्ण विकसित कमळ आहे आणि कीर्तिमुख आहे चारी बाजूला. आता ह्या वितानाचा इतका चांगला फोटो माझ्याकडे नाहीये, पण अशाच पद्धतीचं एक वितान आपल्याला दुसऱ्या एका मंदिरात ज्यावेळी दिसेल त्यावेळी मी आपल्याला दाखवेन ते कशा पद्धतीचं आहे ते. बाहेर मी म्हंटल तसं आता आपण थोडं बाह्यांगावर येतोय त्याच्या. खूप सुंदर आणि प्रचंड म्हणजे प्रेमात पडाव्या अशा मूर्ती आहेत. जितकं तुम्ही बघाल त्यांचे अलंकार असतील, त्यांची वस्त्र असतील, त्यांचे आयुध असतील, त्यांचं अगदी बॉडीची एक म्हणजे त्यांची उभं राहण्याची ग्रेस किंवा एक लय आपण जी म्हणतो ती पण इतकी सुंदर आहे की आपण त्या मूर्तींकडे कितीही वेळ बघत बसू शकतो. अशा पद्धतीच्या या मूर्ती आहेत. तर ही विष्णूची प्रतिमा आहे. विष्णूच्या एका विभवाची म्हणूया, माधव. आणि अशा पद्धतीने ब्रह्मदेवाची एक आहे बाह्य भिंतीवर. ब्रह्मदेव पण अतिशय सुंदर अशा पद्धतीने इथे शिल्पांकित केलेला दिसतो. देवकोष्ठामध्ये आपल्याला स्थानक म्हणजे 2 पायावर समपाद स्थानक म्हणूया. दोन्ही पायावर समान भार देऊन उभा असलेला जो विष्णू आहे त्याची प्रतिमा आपल्याला इथे दिसते. आणि
वराह अवतार. वराहानी इथे भूदेवीला आपल्या खांद्यावर उचलून घेतलंय अशा पद्धतीचं अंकन अतिशय सुंदर आहे. इथे नरसिंहाच्या खूप सुंदर प्रतिमा आणि वैविध्यपूर्ण प्रतिमा इथे बघायला मिळतात. ही नरसिंहाची जी प्रतिमा आहे, हिरण्यकश्यपूचं तो मांडीवर घेऊन पोट फाडतोय अशा पद्धतीचं हे जे आहे ते एका देवकोष्ठामध्ये आहे. ही बाह्य भिंतीवरची ही मूर्ती अतिशय म्हणजे ह्या मूर्तीमध्ये आपण बघा तो हात त्याच्या पोटाच्या मागणं घालून त्यांनी आतडी बाहेर काढली. म्हणजे ते बघूनच थरारक असं ते 2 मिनिटं तिथे थांबलं आणि ते मूर्ती आपण बघायला लागलो, ऍब्सॉर्ब करायला लागलो, की त्यातला तो एक काय म्हणूयात फोर्स त्या मूर्तीचा आपल्याला हळूहळू कळतो. तर त्यांनी अक्षरशः नरसिंहाने त्याला पायात पाय घालून हिरण्यकश्यपूला पकडलेला आहे आणि इथे त्याचा हात पण पकडलाय त्यांनी. अशा पद्धतीने खूपच सुंदर मूर्ती आहे ही. आणि ही एक परत मला तिथे त्या शेतामध्येच तिथेच पडलेली भेटली, पण छान होती मूर्ती ही. ह्याच्यामध्ये पण त्यांनी त्याला मांडीवर अगदी आडवा पाडून त्याचं हे जे आहे आतडं बाहेर काढलेलं आहे अशा पद्धतीचा हा नरसिंह खूप सुंदर मूर्ती आहे. हा, हे औंढा नागनाथ मंदिर. औंढा नागनाथ मंदिराविषयी बोलताना आज मला खरंच खूप आनंद होतोय, कारण ह्या मंदिरांनी खूप गोष्टी दिल्या. एकतर देगलूरकर सरांचं मार्गदर्शन हा खूप महत्वाचा भाग आहे याच्यामधला. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे मंदिरावर मी अभ्यास करणं खरंच कठीण होतं, कारण मंदिराची भव्यता मी त्या मंदिरापुढे काहीच नाहीये. म्हणजे असं मला झालं होतं सुरुवातीला, आणि एवढ्या मोठ्या मंदिराचा अभ्यास कसा करायचा असं होतं प्रश्न, आणि तरी निभावून नेलं ते. दुसरी गोष्ट म्हणजे मला एक छान अनुभव इथे शेअर करावा असं वाटतो औंढा नागनाथ मंदिराच्या निमित्ताने, की मराठवाड्यामध्ये मला ज्यावेळी आम्ही अभ्यास करतो, ऑन फील्ड अभ्यास करत असतो, त्यावेळी तिथल्या ग्रामस्थांची म्हणा किंवा तिथे जे लोकल लोक असतात त्यांची खूप मदत होते, आणि देवस्थानची पण जी लोक आहेत त्यांनीही मला प्रचंड मदत केलेली आहे या गोष्टींसाठी. कारण मी दिवसभर या मंदिरामध्ये बसलेली असायचे आणि डॉक्युमेंट करत असायचे. त्यावेळी ते कायम जेवलीस का, जेवलाय का तुम्ही, जेवून या, थोडस थांबा, थोड्या वेळाने काम करा, अशा पद्धतीने म्हणजे आपली चौकशी जरी केली, अशा एक आपण वेगळ्या ठिकाणी आलेलो असतो आणि अशा ठिकाणी आपली चौकशी केली जरी, तरी आपल्याला असं वाटतं की अरे हा आपलं घरच आहे हे. त्यामुळे असं मला कुठेच काही झालं नाही आणि मला आनंदाने सगळं माझं काम करता आलं. त्यामुळे हे मंदिर खरंच माझ्यासाठी स्पेशल आहे. औंढा नागनाथ मंदिराचं वैशिष्ट्य खूप आहेत, सांगण्यासारखी पण खूप आहेत. औंढा नागनाथ या विषयावर स्वतंत्रपणे मला बोलता येण्यासारखं पण खूप आहे, पण त्याची काही वैशिष्ट्ये आज मला तुमच्याबरोबर शेअर करायला आवडतील. ती म्हणजे आपल्याला माहिती आहे औंढा नागनाथ हे मंदिर एक ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे, पण त्याच्याही पेक्षा प्राचीन असं त्याचं जे एक महत्व आहे ते म्हणजे त्याचं क्षेत्र महात्म्य. औंढा नागनाथ मंदिराचा जो भाग आहे तो मुळात अमरदक क्षेत्र ह्या नावाने तो प्रसिद्ध होता प्राचीन काळी, आणि त्यामुळे ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती ह्या मंदिरामध्ये त्यावेळी नांदत होती, हे आपल्याला दिसतं. मुळात हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. आता पश्चिमाभिमुखतेवरनं सुद्धा इथे एक कथा सांगितली जाते की ह्या मंदिराला नामदेव महाराज स्वतः येऊन गेलेले आहेत, आणि नामदेव महाराजांचं सुद्धा इथे आतमध्ये एक छोटंसं मंदिर आहे. इथे आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे नांदेडला जो गुरुद्वारा आहे तिथनं अनेक शीख भाविक इथे ह्या मंदिरात पाया पडायला येतातच येतात. म्हणजे मला तर असं दिसलं की आपल्या हिंदू भाविकांपेक्षा शीख भाविकांची गर्दी खूप असते. तर मी त्यांना विचारलं खरंच की आपण तुम्ही का आला तिथे, कसं येता तुम्ही, तर त्यांनी मला सांगितलं गुरु ग्रंथ साहिब मध्ये औंढा नागनाथ मंदिराला जाऊन तुम्ही दर्शन घेऊन या, किंवा नामदेवांमुळे अशा पद्धतीने आम्ही इथे येऊन जातो. मग मला ते कळलं की नामदेवांमुळे ते नामदेवांच्या ह्याला दर्शन घ्यायला येतात. तर नामदेव महाराजांबद्दल इथे एक कथा सांगितली जाते, ती म्हणजे की ते एकदा मंदिरात त्यांना जायचं होतं पण त्यांना जाऊ दिलं नाही, म्हणून त्यांनी पश्चिम द्वार म्हणजे आता पश्चिम बाजू म्हणूया मंदिराची, तिथे जाऊन त्यांनी कीर्तन केलं म्हणजे भजन केलं देवाचं,
आणि देव प्रसन्न होऊन मंदिर फिरलं. पण कसं आहे, अभ्यास करताना मुळातच हे मंदिराचं स्थापत्य असं काही नाहीये किंवा मंदिर फिरत वगैरे नाही. मंदिर मुळात हे पश्चिमाभिमुखच बांधलं गेलेलं आहे. आणि पश्चिमाभिमुख मंदिर असावं असं काही नाहीये, की पश्चिमाभिमुख मंदिरं नसतात का? तर असं काही नाहीये. हां, त्याचं प्रमाण कमी असेल पश्चिमाभिमुख मंदिरांचं, पण पश्चिमाभिमुख मंदिरं असतात. आगमशास्त्रांमध्ये पश्चिमाभिमुख मंदिरांची पण विधानं दिलेली आहेत, की ते शिवासाठी पश्चिमाभिमुख मंदिर असतं म्हणून. त्यानंतर या मंदिराची रचना बघितली तर मुखमंडप, अर्धमंडप, मंडप, अंतराळ आणि गर्भगृह. आता इथे त्याचं जे पीठ आहे आपण बघणार आहोत ते पीठही खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. द्विजंघा मंदिर आहे. गर्भगृहही एक वेगळ्या पद्धतीचं आहे. म्हणजे आपल्याला थोडंसं खाली उतरून जावं लागतं, पाताळ लिंगाप्रमाणे आहे ते. आणि अलंकरण तर आहेच इथलं, आणि इथली शिल्पकला जी आहे ती तर अतिशय सुंदरच आहे. नुसती सुंदर नाही, ती काय आहे तेही मी आपल्याला सांगणार आहे. आपण हे पश्चिम द्वारामधनं आतमध्ये जातो. हे पश्चिम द्वार आहे मंदिराचं. तर इथे आपण बघाल की ह्या पश्चिम द्वारावर अतिशय सुंदर असं, आता हा तर रूपस्तंभच आहे. म्हणजे द्वारशाखांमध्ये वेगवेगळ्या शाखा असतात. रत्नशाखा, पुष्पशाखा, नर शाखा असते, खल्व शाखा असते, अशा पद्धतीने शाखा असतात. पण इथे रूपशाखा जी त्यांनी रूपस्तंभ किंवा रूपशाखा म्हणतो त्याच्यामध्ये तर त्यांनी देवाचे देवकोष्ठ केलेले आहेत. आणि इकडे पण आणि इकडे पण तिन्ही बाजूंना त्यांनी देवकोष्ठ करून त्याच्यामध्ये देवतांचं अंकन आहे. प्रतिहार, प्रतिहारी अशा पद्धतीने आपल्याला इथे कोरलेल्या दिसतात. ललाट बिंब दिसतं आणि मंदिरात आपण प्रवेश करतो. मंदिरामध्ये आता हे सुद्धा एक विशिष्ट पद्धतीचं वितान म्हणावं लागेल. उक्षिप्तच वितान आहे हे, पण ह्याला करोटक असं म्हणतात. आता करोटक म्हणजे नारळाची जी करवंटी असते ती उलटी केली की कशा पद्धतीने ती आतमध्ये जाईल तशा पद्धतीचं हे वितान आपल्याला दिसतंय. आणि मगाशी मी जे सांगितलं तसं ह्या वितानाच्या भोवतीने आपल्याला आता हे सगळे गंधर्व किंवा अशा पद्धतीने आकाशगामी जे लोक आहेत त्यांचं हातामध्ये ते हार घेऊन वगैरे आहेत असं दिसतंय. इथे कुठला तरी मी म्हंटल तसं की एखादा प्रसंग असेल तो कोरलेला असतो. आणि खाली त्याच्याबरोबर आपल्याला नक्षी दिसते. ह्या वितानाच्या बरोबर खाली आपल्याला अष्टकोनी रंगशिळा दिसते. हे मंडपातलं वितान आहे त्यामुळे त्याच्याबरोबर खाली आपल्याला अष्टकोनी अशी रंगशिळा दिसते आणि त्याच्या भोवतीने आपल्याला स्तंभ दिसतात आतमध्ये. हे गर्भगृह आहे. मी गर्भगृहाचं मुद्दामून इथे मेन्शन करतेय की आपण औंढा नागनाथला बरेच लोक कदाचित जाऊनही आले असतील, कारण ते खूप फेमस मंदिर आहे तसं. पण औंढा नागनाथचं जे गर्भगृह आहे, आता गर्भगृह ही बऱ्यापैकी जरा रिकामी असतात. म्हणजे आतमध्ये अलंकरण हा भाग कमी असतो. गर्भगृहामध्ये फक्त देवतेची प्रतिमा असते. पण हे जे गर्भगृह आहे इथे आपण बघताय, इथे आपल्याला विविध पद्धतीचं, म्हणजे इथे पाकळ्या आहेत, कमळाच्या पाकळ्या आहेत. इथे गंधर्व किंवा आकाश, गंधर्वच म्हणूयात कारण ते गायन वादनात मग्न असलेले आहेत. त्याच्यानंतर इथे रत्नाचं आपल्याला एक पट्ट दिसतंय आणि इथे पण आपल्याला असं पूर्ण हे अख्खं गर्भगृह आतमधून त्यांनी कोरून काढलेलं आहे. अशा पद्धतीचं हे गर्भगृह आहे. आणि मूळ पिंड जे आहे त्याच्यासाठी आपल्याला खाली जावं लागतं आणि अगदी आपल्याला उभंही राहता येत नाही एवढ्या उंचीवर. म्हणजे अगदी खाली बसायचं, दर्शन घ्यायचं आणि वरती यायचं, अशा पद्धतीने गर्भगृहाची, म्हणजे मूळ गर्भगृहाची म्हणूया, अशी ती खालची संरचना आहे. आता आपण मंदिराच्या बाह्य भागावर येऊयात. बाह्य भागावर काय काय स्पेशल आहे थोडंसं ते बघूया. हे मंदिराचं पीठ आहे. म्हणजे मंदिराचा सगळ्यात खालचा भाग जो आहे मंदिराचा, ते हे पीठ आहे. आणि हे जर बघितलं, अधिष्ठानच म्हणूयात आपण ह्याला, तर इथे आपण बघतो इथे वेगवेगळ्या थरांची रचना केलेली आहे. या थरांमध्ये इथे आपल्याला दिसतंय कीर्तिमुखाचा एक थर आहे. हा संपूर्ण मंदिराभोवती आहे. तर हा एक कीर्तिमुखाचा थर दिसतोय. हा गजथर आहे, अश्वथर आहे, नरथर आहे. नरथरामध्ये त्यांनी अनेक अशी म्हणजे तत्कालीन समाजाचं दर्शन घडवणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. त्याच्यानंतर कथा आहेत, त्याच्यानंतर काही योगींची शिल्प आहेत. म्हणजे मच्छिंद्रनाथांचं पण शिल्प औंढा नागनाथच्या ह्या थरावर आपल्याला दिसतं. काही शिल्प असे तिथे आपल्याला कर्सर दिसेल, अशा पद्धतीचं शिल्पश्लेष, म्हणजे
एका शिल्पातनं 2-3 अर्थ प्रतीत होतील अशा पद्धतीचं ही शिल्प यांनी नरथरामध्ये आपल्याला कोरलेलं दिसतं. आणि त्याच्यावरती आपल्याला असं अर्ध कमळाचं फूल म्हणजे अर्ध पद्म पट्ट असा आपल्याला हा पूर्ण एका मंदिराचा पूर्ण असा गोल असा आपल्याला छान त्यांनी कोरलेला दिसतो. अशा पद्धतीचं हे इतकं मोठं अधिष्ठान या मंदिराला लाभलेलं आहे. इथे खाली अधिष्ठान आहे आणि त्याच्या वरती हे मंदिर आहे. त्याच्या वर हा वेदिकेचा भाग येतो आणि वेदिकेच्या वर इथे एक आणि इथे एक अशा 2 जंघा म्हणजे 2 स्टोर्ड बिल्डिंग म्हणतो ना, त्या पद्धतीने इथे एक जंघा आहे, इथे एक जंघा आहे. असं द्विमजली. आपल्याला माहितीये गडचिरोली मधलं मार्कंडा इथे त्रिजंग आहे. तिथे तर 3 मजले म्हणूयात आपण, की 3 भिंती एकावर एक अशा पद्धतीने आणि त्या सगळ्यावर शिल्प आहे. तर कंदरिया महादेव हे पण मंदिर तसंच आहे. तर औंढा नागनाथ या मंदिरामध्ये आपण बघतोय ह्या प्रत्येक म्हणजे काना कोपरा काही सोडलेला नाही त्यांनी. सगळीकडे शिल्प आहेत. अगदी कोपऱ्यात पण शिल्प आहेत. अशा पद्धतीने त्यांनी वरच्या जंघेवर आणि खालच्या जंघेवर अशा दोन्ही रजिस्टरमध्ये आपल्याला शिल्प दिसतात. बारो पण आहे या मंदिराला. इथे आपल्याला स्तंभ दिसतायत आणि हे जे आहे त्या अर्धमंडप आहे. इथून आपण आत जायला असतं पण त्यांनी दारं लावलेली असतात. त्यांनी एकच पश्चिमाभिमुख असल्यामुळे ते तिथनंच एंट्रन्स ठेवतात. पण या साईडनीही आणि म्हणजे उत्तर दिशा आणि दक्षिण दिशा दोन्ही दिशेनी त्याला अर्धमंडप आहेत आणि तिथनं आपण आतमध्ये या मंदिरामध्ये प्रवेश करू शकतो. अशा पद्धतीची संरचना आहे. आता इथे सुद्धा आपण बघू शकतो हे जे काही स्तंभ आहेत 4 हे विष्णुकांत पद्धतीचे म्हणजे अष्टस्त्र 8 कोन असलेले स्तंभ असल्यामुळे ह्याला विष्णुकांत अशा पद्धतीचे स्तंभ म्हटलं जातं. आणि हा अर्धस्तंभ विष्णुकांत असला तरी हा अर्धस्तंभ कारण तो अर्धा त्या भिंतीमध्ये त्यांनी लावलेला असल्यामुळे इथे 2 अर्धस्तंभ आहेत. आणि वरती आपण बघू शकतो की कीचक किंवा भारवाहक ह्यांचं इथे अंकन केलेलं दिसतं. आणि अशा पद्धत इथे पण ह्याच्यावर पण देवकोष्ठा त्यांनी पूर्ण त्या स्तंभाभोवती कोरलेल्या आपल्याला दिसतात. औंढा नागनाथ मधली शिल्प तर औंढा नागनाथ मधली प्रत्येकच शिल्प ही खूपच वेगळं म्हणजे थोडस तुम्हाला त्याची जी शिल्पची अभिव्यक्ती आहे म्हणजे त्यांनी जे शिल्प सादर करतानाचे जे काही प्रयोग केलेले आहेत त्याची पद्धत खूप निराळी आहे. म्हणजे शास्त्र काय सांगतं की अशा अशा पद्धतीने त्या मूर्तीचं अंकन करावं म्हणजे ती अशा पद्धतीची मूर्ती होते. पण औंढा नागनाथ मध्ये आपण खूप साऱ्या अशा मूर्ती आहेत की त्या मूर्तींचं अंकन जर आपण बघाल तर त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण अशी त्यांनी रचना केलेली आहे. आता हीच एक मूर्ती आपण घेऊयात पहिली. ही सोमास्कंध अशी ही मूर्ती आहे. सोमास्कंध म्हणजे उमा आणि स्कंद म्हणजे शिव उमा आणि त्यांच्यासोबत कार्तिकेय अशा पद्धतीने ही मूर्तीचं अंकन करावं. आता शिल्पशास्त्रीय ग्रंथामध्ये आपल्याला काय दिसतं किंवा आपण चोला ब्रॉन्झ मध्ये पण बघू शकतो की कार्तिकेय ज्यावेळी अंकन केला जातो त्यावेळी तो शिव आणि पार्वतीच्या मध्ये बसलेला दाखवतात किंवा उभा असलेला दाखवतात. अशा पद्धतीने यांचं अंकन केलं जातं. पण औंढा नागनाथ मध्ये त्यांनी कसं केलंय इथे शिव आणि उमा उभे आहेत आणि खाली कार्तिकेय त्यांच्या वाहनांसोबत खेळतोय. म्हणजे त्यांनी नंदीचाही पाय पकडलाय आणि उमेचं जे वाहन आहे त्याचाही त्यांनी पाय पकडलाय. मला इथे एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की आगमशास्त्र या ग्रंथांमधनं अशा प्रकारच्या मूर्तीला सा अंबिका गुहा अशा पद्धतीने नाव येतं. म्हणजे सा अंबिका आता अंबिका येण्याचं कारण असं आहे की इथे तिचं वाहन जे आहे अंबिकेचं वाहन तेही इथे दाखवण्यात आलेलं आहे आणि गुहा हे नाव जे आहे ते म्हणजे कार्तिकेय. तर अशा मूर्तीला सा अंबिका गुहा असं नाव आगमशास्त्रामध्ये येतं. पण इतकं सुंदर अभिव्यक्ती केलेली आहे याच्यात आणि आणखीन एक काही निरीक्षणाचे भाग इतके सुंदर आहेत की पार्वतीची जी केशरचना आहे किंवा अंबिका किंवा उमा म्हणूया उमेची जी केशरचना आहे ती आणि कार्तिकेयची थोडीफार केशरचना ह्याच्यामध्ये थोडंफार त्यांनी साम्य केलेलं आहे.
आणि अशा पद्धतीने सुंदर असं परिवार चित्र इथे आपल्याला दिसतंय. ही एक औंढा नागनाथ मधली सुंदर अशी प्रतिमा आहे, लिंगोद्भव. आता लिंगोद्भव ह्या मूर्तीबद्दल सांगायचं झालं तर त्याचा एक कथाभागही एक प्रसिद्ध आहे आणि तोही आधी थोडाफार मला अगदी थोडक्यात सांगेन मी, की एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू ह्या दोघांमध्ये असं होतं की आपल्या दोघांपैकी श्रेष्ठ कोण याची चढाओढ सुरू होते आणि दोघांमध्ये वाद निर्माण होतात. तर या वादामध्ये त्यांच्या दोघांच्याही मध्ये एक अग्निस्तंभ, प्रचंड मोठा असा अग्निस्तंभ तयार होतो आणि ब्रह्मदेव ठरवतात की आपण दोघांनीही असं ठरवूयात की एकाने वरती जायचं आणि त्याचं वरचं टोक शोधायचं आणि एकाने खाली जायचं आणि खालचं टोक शोधायचं. ज्याला आधी सापडेल तो श्रेष्ठ, असं दोघंही ठरवतात आणि दोघंही म्हणजे ब्रह्मदेव हंसाचं रूप घेतात आणि वरच्या दिशेने गमन करतात आणि विष्णू आहे तो वराह अवतार घेऊन ते जमीन पोखरायला सुरुवात करतात. आणि त्या ह्याच्यामध्ये शिव त्या अग्निस्तंभांमधनं प्रगट होतो आणि दोघांच्याही गर्वाचं हरण होतं. कारण शिव हे स्वरूप असं आहे अतिशय बृहद असं, म्हणजे त्याला ना सुरुवात आहे ना शेवट आहे, अशा पद्धतीचं ते बृहद स्वरूप आहे. हे दाखवण्याचा कुठेतरी या शिल्पामधनं प्रयत्न असतो. तर आता हे कथाभाग झाला, पण इथे अंकन करताना त्यांचं जे वेगळेपण आहे ते मला इथे नमूद करायचंय स्पेसिफिकली, की इथे आपण बघतो इथे शिवाची एक प्रतिमा आहे, इथे एक साधक उभा आहे, समपाद स्थानक उभा आहे आणि हाताची अंजली मुद्रा त्यांनी केलेली आहे, म्हणजे नमस्कार केलेला आहे. आणि आपण इथे बघताय साधारण लिंगोद्भव ही मूर्ती कशी दाखवली जाते, दक्षिणेकडे या मूर्तीचं अंकन बऱ्यापैकी येतं, उत्तरेमध्ये पण येत असेल पण जास्त दक्षिणेमध्ये या मूर्ती लोकप्रिय आहेत. तर त्याच्यामध्ये असं दाखवलं जातं की एक पूर्ण लिंग असं इथे कोरलेलं असतं, प्रचंड मोठं लिंग असतं आणि लिंगामध्ये आपल्याला शिव दिसतो. आता शिल्प जर आपण बारकाईनं पाहिलं तर आपल्याला दिसेल की वेरुळला पण असं शिल्प आहे लिंगोद्भवाचं, की त्या लिंगामधनं जो उद्भूत झालेला किंवा उद्भवलेला जो शिव आहे त्याचं वरचं जो हे असतो, म्हणजे आपण काय जटामुकुट असतो, जटामुकुट असतो तो दाखवायचा नसतो आणि खालचे त्याचे पाय दाखवायचे नसतात. त्याचं कारण असं आहे की शिल्पकाराला ते दाखवायचं आहे की ती प्रतिमा किती मोठी आहे, म्हणजे ते कसं दाखवणार ना, त्यासाठी त्यांनी तिथे दाखवतात ते की तेवढंच अर्धाच दाखवतात ते त्या ह्याच्यामध्ये त्याचं स्वरूप शिवाचं. अशा पद्धतीने लिंगोद्भव दाखवली जाते. पण इथे त्यांनी काय केलंय, इथे त्यांनी शिव वेगळाच ठेवलेला आहे आणि इथे लिंग एक वेगळं रूप, म्हणजे लिंग स्वतंत्र त्यांनी ठेवलेलं आहे. इथे लिंगामधनं शिव आलेला आहे अशा पद्धतीने ते दाखवलेलं नाही. पण आपण इथे बघू शकतो, इथे वरच्या भागामध्ये आपल्याला ब्रह्मदेव, चतुर्भुज ब्रह्मदेव दिसतात. त्यांच्या हातामध्ये आपल्याला सुरूप आणि पुस्तक दिसतंय आणि त्यांनी नमस्कार केलेला आहे आणि खाली आपल्याला विष्णू दिसतोय ज्याच्या हातामध्ये गदा आहे आणि त्यांनी पण नमस्कार केलेला आहे आणि हा लिंग त्यांच्या समोर उद्भवलेला आहे. अशा पद्धतीचं अंकन ह्या आपल्याला मूर्तीमध्ये, म्हणजे त्या शिल्प दाखवताना त्यांनी एका वेगळ्या पद्धतीने ते प्रेझेंट केलेलं आहे आपल्या समोर, म्हणजे एरवी ज्या पद्धतीने लिंगोद्भव प्रेझेंट केला जातो तसं नाहीये. अशा पद्धतीने हे लिंगोद्भवाचं एक सुंदर शिल्प. अशी औंढा नागनाथ मध्ये शिवाच्या अनुग्रहाच्याही खूप मूर्ती आहेत, संहार मूर्ती आहेत, शिवाच्या काही वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहेत. अशा चिकार मूर्तीवर बोलण्यासारखंही खूप आहे आणि त्याच्यामधलं वैविध्यताही खूप आहे. त्यामुळे मी थोडासा आवर घालून पुढच्या मंदिराकडे जाऊ आपण. मुखेड हे एक मंदिर आहे. मुखेड ह्या मंदिरावर जर आपण बघितलं, ह्याची शैली खूप भिन्न आहे आणि एक खूप सुंदर असं मंदिर हे म्हणता येईल मुखेडचं. 12व्या शतकातलं हे मंदिर आहे, उत्तराभिमुख आहे. ह्याचा जो मुखमंडप आहे तो पडून गेलेला आहे, कसा आहे ते बघणार आहोत आपण. थोडाच भाग त्याचा शिल्लक आहे. अर्धमंडप आहे, मंडप, अंतराळ आणि गर्भगृह. ह्याचं वैशिष्ट्य आहे. इथल्या ज्या प्रतिमा आहेत त्या सुद्धा अगदी बघण्यासारख्या आहेत आणि मंदिराच्या मागेच एक सुंदर अशी बारव आहे. हे मुखमंडप आहे, पण हा एवढाच भाग शिल्लक आहे. आता बाकीचा सगळा भाग जो आहे तो पडून गेलेला आहे. आता आपण इथे बघू
काय झालंय, त्यांनी कलर दिलेला आहे त्यामुळे आपल्याला ते ऑइल पेंट दिल्यामुळे ते एवढं दिसत नसेल, पण तरी आपण त्यातलं जरा काय त्यातली शिल्पकला किंवा त्यातली कला बघूयात फक्त आपण ऑइल पेंट पेक्षा. तर इथे आपण बघतोय की अतिशय सुंदर असे स्तंभ आपल्याला दिसत आहेत या मंदिरात. या मंदिराच्या स्तंभांमध्ये एक वेगळेपण म्हणजे आपण बघू शकता, ह्या स्तंभाच्या मध्यभागावर आपल्याला घटपल्लव म्हणजे कलशांची स्थापना त्यांनी केल्यासारखी दिसते आणि वरती चारही साईडला भारवाहकही दिसतात या आपल्याला स्तंभावर. असे सुंदर असे घटपल्लव असलेले एक स्तंभ हे या मंदिरावर आपल्याला दिसतात. इथे उत्तरांग आहे द्वाराचं, ही द्वारशाखा आहे, म्हणजे एंटर होतानाची द्वारशाखा आहे. इथे उत्तरांगावर आपल्याला या सर्व सप्तमातृका आणि इथे तर लक्ष्मी असावी असं मला वाटतंय, अशा पद्धतीने देवींची उत्तरांगावर शिल्प आपल्याला दिसतात. आणि मग आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतो. असा मंदिराचा एकूण आतमधला भाग आहे. इथे शिवपिंड आहे. आतले स्तंभ हे असेच आहेत साधारण, आणि इथे काही मूर्ती किंवा शिल्प आहेत छोटी छोटी. आणि इथे आपण बघाल ह्याची जी पीठिका म्हणतो आपण, म्हणजे लिंग असतं आणि लिंगाच्या खाली जी पीठिका असते ती मोठी आहे, उंच आहे, ती उंच अशा पद्धतीने त्यांनी ती बनवलेली आहे. हे या शिवलिंगाचं वैशिष्ट्य असं म्हणता येण्यासारखं आहे आपल्याला. हे इथलं वितान आहे, छत. इथे पण आपण बघू शकता की नृत्यरत शिव आहे आणि त्याच्या बाजूनी आपल्याला काही अलंकरण केलेलं दिसतंय. कीर्तिमुखांचा इथे वापर त्यांनी केलेला दिसतोय. मगाशी म्हटलं तसं पुन्हा इथे प्रसंग पट्ट अशा पद्धतीने आपल्याला छान डेकोरेशन केलेलं दिसतंय, पण त्यांनी ते कलर केलंय त्यामुळे असो. हे मंदिराचं, आपण आता मंदिराच्या बाहेर आलोय आणि मंदिराचं बाह्यांग जे आहे ते बघतोय. सुंदर असं एक देवकोष्ठ आपल्याला इथे दिसतं. देवकोष्ठामध्ये आता मूर्ती नाहीयेत, आपल्याला इकडे मूर्ती दिसतील चिकार, पण देवकोष्ठामध्ये नाहीयेत. पण देवकोष्ठामध्ये बघण्यासारखी एक प्रतिमा आपल्याला, देवकोष्ठामध्ये इथे आपल्याला गजलक्ष्मीची अशी सुंदर अशी प्रतिमा इथे पण आहे, पलीकडे पण, ह्याच्या मागे पण एक देवकोष्ठ आहे, तिथे पण आहे. आणि त्याच्यावर हा जो छाद्य आहे, छाद्याचा एक प्रकार आहे म्हणजे छत, तेही एका विशिष्ट पद्धतीने छान कोरलेलं बारीक कोरीव काम आहे त्याच्यावर. आणि इथल्या मूर्ती आपण आता थोड्याशा बघून घेऊयात कशा आहेत त्या. इथून म्हणजे आपण आता हा आपला देवकोष्ठ आहे. देवकोष्ठाच्या आपण आता अशा बाजूने म्हणजे डाव्या बाजूने सुरुवात करणार आहोत. तर तिथनं सुरुवात करताना आपल्याला सगळ्या सप्तमातृकांचा एक अख्खा पटच दिसणार आहे. ही त्यातली पहिली मूर्ती आहे. ही वीरभद्र म्हणतो आपण, तो आहे. त्यानंतर ब्राह्मी, 3 मुख असलेली ही ब्राह्मी पहिली मातृका, आणि हे सगळे नृत्यरत आहेत. त्यानंतर ही आहे माहेश्वरी आहे, कारण इथे आपल्याला नंदी दिसतोय. कौमारी आहे, वैष्णवी, वाराही, इथे गरुड आपल्याला दिसतोय. काही काही शिल्प तुटलेली असल्यामुळे आपल्याला अंदाज येत नाही, पण साधारण त्यांच्या ओव्हरऑल त्यांचे दागिने म्हणा किंवा त्यांचं प्रेझेंटेशन वरनं तो अंदाज येतो. ही इंद्राणी आहे, इथे हत्तीचं शिल्प दिसतंय आपल्याला. चामुंडा, प्रेतवाहना चामुंडा, आणि नृत्यरत गणेशा. अशा पद्धतीने हा सप्तमातृकांचा सुंदर असा, आणि हे सगळे नृत्यरत आहेत, पण बाकीची शिल्प नृत्यरत नाहीयेत, बघू शकता आपण ती. हे मुखेडवरचं सगळ्यात फेमस म्हणण्यासारखं शिल्प म्हणजे ज्येष्ठाचं. ज्येष्ठा ही आपल्याला माहितीये, ज्येष्ठा म्हणजेच लक्ष्मी, लक्ष्मीची मोठी बहीण आपण म्हणतो तिला. आणि जशी लक्ष्मी ही संपन्नतेचं किंवा ह्याचं प्रतीक आहे, आपल्याला पैसे प्रदान करते किंवा आपल्याला ज्या काही सुखसुविधा हव्या आहेत, ऐहिक सुख हवं आहे, त्याची ती देवता आहे. तशी अलक्ष्मी ही रोगराई किंवा बाकीच्या ज्या आपल्याला गोष्टी नको आहेत त्याची ती देवता आहे, पण ती मंदिरावर इथे शिल्पांकित केलेली आहे. आपल्याला साऊथकडे जर आपण मंदिरं बघितलं तर तिची स्वतंत्र शिल्प प्रचंड प्रमाणात सापडतात, पण महाराष्ट्राच्या मंदिरावर अशा पद्धतीने तिचं शिल्पांकन येणं
हे एक खूप वैशिष्ट्यपूर्ण घटक म्हणण्यासारखं आहे. तर तिचं हे शिल्प इथे आलेलं आहे, त्याचा प्रयोजन काय असू शकतं? तर मला असं वाटतं तेच असू शकतं, की आपण देवतांची पूजा कशासाठी करतो, की आता सरस्वतीची पूजा आपण ज्ञानासाठी करतो. लक्ष्मीची पूजा आपण धन, संपत्ती किंवा आपल्याला ज्या पद्धतीने सगळं हवं आहे त्या पद्धतीने करतो किंवा अशा पद्धतीने आपण विविध देवतांची पूजा करतो. तसं अलक्ष्मीची पूजा आपण यासाठी करतो किंवा अलक्ष्मी ही मंदिरावर यासाठी आली असावी, कारण जी काही अरिष्ट आहेत किंवा जी काही वाईट शक्ती आहे किंवा जे काही अशुभ आहे, अमंगल आहे, ते आमच्यापासून दूर राहावं यासाठी आपण तिची पूजा करतो. त्याच्यानंतर इथे सूर्य देव आपल्याला दिसतोय, समपाद स्थानक, इथे घोडे दिसतायत आपल्याला आणि इथे आपल्याला दिशापालांपैकी वरुण दिसतोय, कारण त्याचं वाहन मकर वाहन असल्यामुळे वरुण दिसतोय. बाकीची पण दिशापालांची शिल्प आहेत, पण त्याला त्यांनी कलर दिल्यामुळे ती मला इथे जास्त घेता नाही आली. इथली एक महत्वाची, मगाशी जसं मी म्हटलं होतं की पार्वती किंवा गौरी म्हणणं जास्त कदाचित योग्य राहील, कारण खाली गोधा आलीये आणि इथे शिवपिंड पण दिसते आपल्याला आणि अशी ही गौरी आपण म्हणता येईल. आणि ही प्रतिमा अतिशय सुंदर, मला खूप आवडलेली प्रतिमा आहे ही तिथली. ही सरस्वतीची प्रतिमा आहे आणि खाली हंस वाहना सरस्वती, तर खाली हंस आहे आणि वीणा दिसते फक्त, बाकीचं काहीच दिसत नाहीये. पण ही अशी सुंदर अशी सरस्वतीची आणि ती स्मित हास्य वगैरे करते, इतकी सुंदर ती प्रतिमा आहे तिथली. ही मंदिराच्या मागे बारव आपल्याला दिसते. हे सिद्धेश्वर मंदिर आहे होट्टल इथलं. देगलूर तालुक्यामध्ये आपल्याला बरीच मंदिरं आहेत तिथे प्राचीन. त्याच्यामध्ये सिद्धेश्वर मंदिर आहे, सोमेश्वर मंदिर आहे, महादेव मंदिर आहे. मी ज्यावेळी गेले होते त्यावेळी सोमेश्वर मंदिराच्या बाबतीत एक घटना घडली, ती म्हणजे सोमेश्वर मंदिराच्या इथे माझ्या उंची एवढं गवत वाढलं होतं, त्यामुळे मला आतमध्ये जाण्याचा रस्ता नाही मिळाला आणि मला ते मंदिर नाही बघता आलं दुर्दैवाने. पण सिद्धेश्वर मंदिर मी बघू शकले त्यावेळी. तर तेच मी आज सिद्धेश्वर आणि महादेव त्याच्या समोर जे मंदिर आहे ते दोन मंदिर मी घेतलेली आहेत. ह्या मंदिरावर पण काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आपल्याला दिसतात. मकर तोरण, पुष्पपट्ट, जालिका जी आपण आधी पाहिली होती, पुत्तलिका म्हणजे जसं उमरग्याला आहे, पहिल्या मंदिराला आपण पाहिलं तसं, वितान आहे, कक्षासन आहे, कक्षासन आपण पानगावला पाहिलं होतं, आणि सुरसुंदरी. हे अशा पद्धतीने मंदिर आहे. इथे कक्षासनाचा ऍक्च्युअली यूज होतानाच आपल्याला इथे दिसतोय, की काही लोक इथे बसतात कक्षासनात आणि हे कक्षासन आहे, इथून आपण मंदिरामध्ये जातो. ही दोन्ही मॉन्युमेंट्स जी आहेत ती ASI संरक्षित आहेत आणि त्यामुळे इथे मी ज्यावेळी गेले होते त्यावेळी तिथं काम चालू होतं, ते बघायलाही मिळालं की कशा पद्धतीने ते कन्झर्वेशन करत असतात. आता ह्या मंदिरामध्ये आपण बघतोय की इथे अशा पद्धतीने हे स्तंभ आपल्याला दिसतात, 4 स्तंभ, मध्ये नंदी, आणि इथे हे अंतराळ जे आहे, अंतराळाचं द्वार, त्या द्वाराला आपल्याला पुत्तलिका दिसतात, मगाशी मी दाखवल्या तशा, आणि जालवातायन, आणि मग इथनं आपण आतमध्ये जातो. आता ह्या जाताना आतमध्ये इथे आपल्याला वितानं आपल्याला थोडं दिसत असेल या ह्याच्यातनं, तर प्रत्येक भागामध्ये म्हणजे मंडप असेल, अंतराळ असेल, अशा प्रत्येक भागात त्यांनी वितानाची संरचना केलेली आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या. आणि आतमध्ये एका ठिकाणी आपल्याला शिवपिंड दिसते, एका गर्भगृहामध्ये दिसत नाही, पण इथे मात्र ललाट बिंबावर आपल्याला गजलक्ष्मीचं शिल्प जे आहे ते या मंदिरावर दिसतं. हे मकर तोरण आहे, तिथलाच क्लोज शॉट मी घेतलेला आहे हा. इथे पण पुन्हा नृत्यरत शिव दिसतोय आणि सुंदर असं मकर तोरण आपल्याला दिसू शकतं. हे तिथल्याच एका दुसऱ्या गर्भगृहाच्या इथे अंतराळ, मगाशी मी जे म्हटलं की अंतराळ, त्याची ही भिंत अशी असते, मध्ये मकर तोरण, आणि अशा पद्धतीने सुंदर अशी जालिका इथे आपल्याला दिसते, आणि ह्या 2 स्त्री प्रतिमा, आणि इथनं गर्भगृह. ह्याचं खूप सुंदर असं वितान आहे, आणि आपण बघू शकता, मगाशी जे मी म्हंटल धर्मापुरीला जे आपण वितान पाहिलं ते आणि हे अशा पद्धतीने थोडं जवळपास जाणारं म्हणता येण्यासारखं आहे, कारण समक्षिप्त असा शब्द मी वापरला होता त्यावेळी,
तशा पद्धतीचं, म्हणजे थोडंसं समतल आहे आणि थोडंसं आतमध्ये गेलेलं. आणि इथे आपण बघू शकता सुंदर असं जॉमेट्रिकल, म्हणजे सर्कल मधनं स्क्वेअर, त्याच्यामधनं स्क्वेअर, त्याच्यामधनं मग ह्या ट्रायंगल्स, आणि अशा पद्धतीने त्यांनी सुंदर ती रचना करून त्याच्यावर अलंकरण, अशा पद्धतीचं खूपच एलॉबरेटेड असं वितान दिसतं. हा, अशा पद्धतीने कीर्तिमुख त्यांनी कोरलेली आहेत छताला. मंदिराच्या थोडंसं बाह्यांगावर बघूया. ह्याच्या बाह्यांगावर सुरसुंदरी खूप सुंदर आहेत. त्या मी पुढे हे करणार आहे. आता आपण देवता शिल्प बघूया. नृत्यरत गणपती किती छान आहे हा गणेशा, आणि षडभुज आहे हा, आणि त्याचं वाहन त्याच्या खाली आपल्याला दिसतंय. देवकोष्ठामध्ये ही मूर्ती आहे अंधकासुर वधाची, शिवाचा अंधकासुराचा तो वध करतो, ती ही मूर्ती आपल्याला इथे दिसते. इकडे चामुंडेची पण मूर्ती आहे, पण मी ती आता घेतली नाही याच्यामध्ये. आणि ही महादेव मंदिर, समोरचं जे मंदिर आहे तिथे महादेव मंदिरावर ही प्रतिमा आहे भैरवाची, ती मी एक घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण सुरसुंदरींकडे येतो. म्हणजे आतापर्यंत मी आपल्याला सारखं मगाचपासून सांगत होते की या मंदिरावर सुरसुंदरी येते, या मंदिरावर सुरसुंदरी येते, पण दाखवल्या काही नव्हत्या, कारण मला त्या एकत्रित कुठल्या कुठल्या मंदिरावर त्या कशा कशा पद्धतीने येतात हे मला थोडंफार आपल्याला दाखवायचं होतं, म्हणून मी सुरसुंदरी हा भाग थोडा वेगळा ठेवला. तर मुळात सुरसुंदरी यांचं वर्णन जे आहे ते भावानुसार तो नामना कन्या नामस उच्चते, अलसा तोरणा मुग्धा मानिनी डालमालिका, पद्मगंधा दर्पणाच विन्यासा ध्यानकर्षिता, केतकी भरणा दिव्या मातृमूर्ती तथैवच, चामरा गुंठना मुख्या नर्तकी शुकसारिका, नुपूरपादिका रम्या मर्दला चातिशोभना. ह्या एका श्लोकामध्ये, शिल्पप्रकाश ग्रंथामधला हा श्लोक आहे, या एका श्लोकामध्ये आपल्याला 16 सुरसुंदरींचं वर्णन मिळतं. याशिवाय क्षीरार्णव नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये आपल्याला 32 सुरसुंदरींचं वर्णन मिळतं. आता सुरसुंदरी ह्यांची व्याख्या वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे, आणि त्याची एक व्याख्या अशी आहे, म्हणजे सुरसुंदरींचं प्रयोजन नेमकं मंदिरावर काय असू शकतं असं जर आपण म्हटलं तर त्याचा एक अर्थ असाही आहे की आपण जे म्हणतो की देवाची ती वास्तू आहे, देवाचं ते आलय आहे, आणि त्याला एक सुंदरता प्रदान करणारं असं जी शिल्प असतात ती स्त्री शिल्प, किंवा स्त्रीच्या सौंदर्याने त्या मंदिराच्या अलंकरणात अजून भर पडेल किंवा सौंदर्यात अजून भर पडेल, म्हणून एकतर त्यांचं प्रयोजन असतं. पण मला इथे सांगावंसं असं वाटतं की डॉक्टर गोबम देगलूरकर सर यांचं सुरसुंदरी नावाचं पुस्तक आहे. त्यांनी सुरसुंदरीचं जे विवेचन आहे प्रत्येक सुरसुंदरीचं इतकं सुंदर केलेलं आहे. म्हणजे काय होतं, आम्ही अभ्यासक फक्त मूर्ती बघतो किंवा मूर्तीच्या त्या हातामध्ये हे आहे आणि त्याच्यावरनं आयडेंटिफिकेशन करतो की ही मूर्ती ही आहे, ही मूर्ती ही आहे. पण सरांच्या बाबतीत असं आहे की सर त्या मूर्तीचा गर्भितार्थ पण सांगतात. म्हणजे सुरसुंदरींकडे बघताना ही सुरसुंदरी अशा पद्धतीने सुंदर आहे एवढंच मी सांगू शकते माझ्या नॉलेजला किंवा माझ्या परीने. पण सरांच्या दृष्टिकोनातनं सर त्या मूर्तीचा गर्भितार्थ जो काही सांगतात की त्यातला खरा अर्थ काय असू शकतो, तर तो आपल्याला सुरसुंदरींमधनं सर खूप छान उलगडून दाखवतात. तो आपण बघणार आहोत, तोही बघणार आहोत काय म्हणतात सर ते. आणि तर आपली पहिली सुरसुंदरी आलसा ही आहे. हे शिल्प पानगावच्या मंदिरावरचं आहे. मी आपल्याला म्हटलं होतं की तिथे जे ब्रॅकेट्स आहेत त्या ब्रॅकेटवर अनेक सुरसुंदरी आहेत, त्यातली ही आलसा आहे. आणि ही आलसा जी आहे आपल्याला दिसते हाताची, म्हणजे हात एकमेकांमध्ये गुंफून आळस देणारी जी सुंदरी आहे अशा पद्धतीने. तर मुळात स्त्रिया आळशी असतात असं काही याच्यामध्ये आपण अर्थ घ्यायला नकोय, किंवा तो तसा अभिप्रेत पण नाहीये. पण असं म्हणतात की झोपेतनं उठलेली स्त्री ही सुंदर दिसते किंवा अशा पद्धतीने, त्यामुळे एक सौंदर्याची जी परिकल्पना आहे ती या सुंदरीमधनं दिसते. अशा पद्धतीची ही अलसा आपल्याला मंदिरावर दिसते. ही निलंग्यामध्ये आहे, आणि ही जी हातामध्ये हात असे घातलेत तिने उरुमंडली, म्हणजे डोक्यावर हाताचे असे
बोट गुंफून तिची एक मंडली तयार झाली, त्यामुळे उरू मंडली पद्धतीने तिने आळस देऊन ती उभी आहे अशा पद्धतीने दिसतं आपल्याला. धर्मापुरीच्या इथे एक आपल्याला हे शिल्प दिसतं, आलसाच आहे ही पद्मगंधा. पद्मगंधा ह्या नावामध्येच त्या सुंदरीचं खरं तर वर्णन आहे की पद्मगंधा प्रिया. हिचं जर वर्णन शिल्पप्रकाशामध्ये पण असंच येतं की जिला पद्मगंधाचा म्हणजे पद्माच्या फुलाचा जो गंध आहे तो अतिशय प्रिय आहे, म्हणून ती पद्मचं फूल हातामध्ये घेऊन उभी आहे. आणि तिचं वर्णनही आहे की तिच्या उजव्या खांद्यावर तिचा जो अंबाडा आहे तो रुळतो आहे. अशा पद्धतीने ती खूप सुंदर अशी पद्मगंधा आहे. मगाशी औंढ्याच्या बाबतीत मला एक सांगायचं राहिलं की औंढा नागनाथ मंदिर ज्यावेळी मी प्रथमतः पाहिलं होतं त्यावेळी मला असं वाटलं होतं की त्या मंदिरावर खूप सारी साधक शिल्प आहेत, देवता शिल्प आहेत आणि साधक शिल्प आहेत. पण ज्यावेळी मी त्या मंदिराचा अभ्यास करत गेले, जवळपास 400-450 मूर्ती तर नक्की त्या मंदिराच्या फक्त बाह्य भिंतीवर आहे. त्यावेळी मला सूरसुंदरीही सापडल्या तिथे, विशेष म्हणजे. आणि त्यातल्या काही सूरसुंदरी आज मी आपल्या बरोबर इथे शेअर पण करणार आहे. तर ही औंढ्यामधली पद्मगंधा आहे. आपण बघू शकता तिच्या हातामध्ये पद्माचं देठ किती मोठं तिने पकडलेलं आहे, द्विभुज अशी, आणि हातामध्ये तिने पद्म पकडलेलं आहे. हिच्यापेक्षा तिची अभिव्यक्ती, जी मी मगाशी म्हटलं होतं की शिल्पांमध्ये खूप फरक आहे, तर तशा पद्धतीने. पण इथे तुम्ही बघा तिचा कॉस्ट्युम एक वेगळ्या धाटणीचा आपल्याला इथे शिल्पांकित केलेला दिसतो औंढा नागनाथ या मंदिरावर. दर्पणा ही जी सूरसुंदरी आहे, दर्पणा ही आपलं सौंदर्य एका दर्पणामध्ये निहाळती आहे, अशा पद्धतीची ही सुंदरी आहे. आता मगाशी जे मी तुम्हाला म्हटलं की देगलूरकर सर या गोष्टीवर खूप सुंदर अर्थ याचा समजावून सांगतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की खरं तर शास्त्रानुसार मंदिर आधी बाहेरून बघावं आणि मग आपण देवाच्या दर्शनाला जावं. तर ज्यावेळी आपण मंदिर बाहेरून बघत असतो त्यावेळी या सुंदरीही आपण बघून जातो. तर ह्या प्रत्येक सुंदरी आपल्याला काही ना काही सांगत असतात. तर त्याचे गर्भित अर्थ जर तुमच्या लक्षात आले तर आपण एक स्वच्छ मनाने, एक निराकार मनाने आपण देवाच्या दर्शनाला आज जाऊ शकतो. हॅलो, माफ करा मध्ये. हा, हो ना, सुंदर्या बघून जरा नेट डिस्कनेक्ट झालं मध्ये मी डिस्कनेक्ट झालो होतो. हो, येस, सुसंगता विषय चालू आहे. हो हो. स्लाइड फक्त चालू करा तुमचा. मी दर्पणापासून सुरू करते. दर्पण इथपर्यंत आलं होतं मला वाटतं. हो, बरोबर बरोबर. बरोबर आहे ना? डिस्कनेक्ट झालं होतं मध्ये. तुमचं सुरू राहू द्यात, मी आहेच आहे. बरोबर, ठीक आहे. तर दर्पणावर होतो आपण आणि ह्या आपल्याला विविध मंदिरांवर दर्पणांचं अंकन दिसतं. मगाशी मी जे सांगितलं ती ही दर्पणा आपल्याला औंढा नागनाथ या मंदिरावर दिसते. दुसऱ्या जंघेवर ही दर्पणा उभी आहे. दर्पणांचं जे डेपिक्शन आहे, कधी कधी अशी स्क्रीन पुन्हा शेअर करा.
स्क्रीन पुन्हा शेअर करा. ओके ओके ती ओके सॉरी. डिस्कनेक्ट झाली. मगाशी तुम्ही जसं देगलूरकर सरांचं नाव घेतलं आणि डॉक्टर माया पाटलांचं नाव घेतलं. हो. मला असं वाटतं की एका गुरु परंपरेतले आपण सगळे एक पाईक आहोत आणि मला हो आवर्जून हो त्यांची खूप अगदी. आठवण झाली. कारण देगलूर सरांचे नाशिकमध्ये खूप लेक्चर झालेत आणि सोलापूर हो विद्यापीठात मी आर्किओलॉजी करत होतो त्यावेळेस त्यांचा सहवास खूप लाभला होता. आणि हो डॉक्टर माया पाटलांचं सुद्धा त्यांचं तर मी विद्यार्थीच आहे. त्यामुळं हो त्यांनी म्हणजे सुद्धा छान मार्गदर्शन केलं या सगळ्या विषयावर. येस मॅम. आली मलाही आली. त्यांना पुण्यामध्ये अनेकदा ऐकण्याचा म्हणजे माया शापूरकर पाटील मॅडमना मला पुण्यामध्ये ऐकण्याचा बऱ्याचदा योग आला. त्यामुळे आणि परवा पण तेरच्या निमित्ताने मला त्यांना ऐकण्याचा योग आला होता. आणि देगलूरकर सरांच्या सोबत तर ते म्हणजे ते माझं स्लाइड सुरू झाली विद्यापीठ आपली. आहे. हो हो. तर आपण पुन्हा आपल्या ह्याच्याकडे येऊयात प्रेझेंटेशनकडे. दर्पण मगाशी आपण ज्या पाहिल्या मगाच्या परत घेते दिसल्या नसतील म्हणून. ही आपल्याला औंढा नागनाथ वरची एक दर्पण दिसते. स्लाइड सुरू झाली आपली. हो हो. दर्पणांचं जे अंकन आहे अशा पद्धतीने पण केलं जातं कधीतरी. म्हणजे तिच्या डोक्यावर तिने हात ठेवलेला आहे, कधी केशसज्जा ती नीटनेटकी करताना किंवा कधी कधी डोळ्यामध्ये काजळ घालताना पण ती दाखवली जाते. महाराष्ट्राच्या मंदिरांवर म्हणजे मराठवाड्यांच्या म्हणूया आपण आता जे घेतलेत त्या मंदिरांवर आपल्याला अशा पद्धतीच्या दर्पणांचं अंकन हे केलेलं दिसतं. ह्या वेगवेगळ्या मंदिरांवरच्या दर्पण आहेत. ही आपल्याला होट्टलच्या मंदिरावर दिसते, निलंग्याच्या मंदिरावर आणि ही धर्मापुरीच्या मंदिरावर. मातृमूर्ती. शिल्पप्रकाशमध्ये मातृमूर्तीबद्दल खूप सुंदर उल्लेख आलेला आहे. म्हणजे त्यांनी सुरुवातीलाच दिव्य मूर्ती, दिव्य मातृमूर्ती ही असा उल्लेख केलेला आहे. म्हणजे बाकीच्या सुरसुंदरींपेक्षा मातृमूर्तीला त्यांनी दिव्य असा शब्दाचं प्रयोजन केलेलं आहे. माता म्हणजे आपण स्त्रीचं सौंदर्य जे आहे ते वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तिच्या वेगवेगळ्या वयांमध्ये एक विशिष्ट पद्धतीचं सौंदर्य अनुभवत असतो. पण माता स्वरूपामध्ये तिचं जे सौंदर्य आहे ते एक अवर्णनीय आणि दिव्य अशा प्रकारचं ते सौंदर्य असल्यामुळे अशा पद्धतीच्या मातृमूर्तीही आपल्याला मंदिरांवर दिसतात. आणि तिने हातामध्ये एक लेकरू घेतलेलं आपल्याला दिसतंय, बाळ. आणि ही एक अशा पद्धतीने ही पानगाववरची आहे, पानगावच्या मंदिरावरची आहे आणि ही होट्टलच्या मंदिरावरची आहे. अशी ही मातृमूर्ती आहे. शुकसारिका. शुकसारिका स्वर्गीय अप्सरा किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही सुरसुंदरी आहेत त्यांच्यापैकी शुकसारिकेला म्हणावं लागेल. ती हातामध्ये पोपट धरलेला असतो तिने आणि एका हातामध्ये फळांची फळं असतात असं म्हणूया, किंवा फळाची ढाळी असं म्हणता येईल. आणि ह्या शुकसारिकेचं आता आपल्याला माहितीये की शुक जे असतात किंवा पोपट जे असतात ते पक्व फळं फक्त खातात. सुंदर पक्व फळांचा त्यांना वेड असतं. तर इथे असं आहे की या सुरसुंदरीच्या शिल्पांकनावर आपल्याला दिसतंय की तो पोपट कधी तिच्या ओठावर टोच मारतो, कधी तिच्या अलंकारावर टोच मारतो. अशा पद्धतीने त्याचं अंकन केलेलं दिसतं, कारण त्याला ती पक्व फळं वाटतात. इथे दिसतंय आपल्याला, इथे दिसतंय. आणि अशा पद्धतीने तो त्या फळांच्या ऐवजी खरं तर तिच्या सौंदर्याच्या जे काही खुणा आहेत त्या ह्याच्यावर आपल्याला ते फळं समजून तो त्याच्यावर टोच मारतोय अशा पद्धतीचं ते अंकन आहे. त्याच्यानंतर येते नुपूर पादिका. नुपूर पादिका म्हणजे पायामध्ये घुंगरं घालणारी एक जी सुंदरी आहे ती. ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की हे निलंग्याच्या मंदिरावरचं आहे. दोन गोष्टी आहेत इथे. एक आपल्याला घुंगरांची पट्टी दिसतेय आणि इथे एक आपल्या तिने हातात काहीतरी अजून एक धरलेलं दिसतंय. त्याला पादांगद म्हणतात. पादांगद म्हणजे ह्या पावलाच्या पुढे जे घालतात, इथे दिसतंय बघा, ह्या पावलावर आपल्याला खाली दिसेल की पायाच्या पुढे पण एक अलंकार घातला जातो आणि हे म्हणजे नुपूर. तर ही नुपूर पादिका तो अलंकार आणि ते घुंगरू घालण्यासाठी एका पायावर उभी आहे, दुसरा पाय तिने उचललेला आहे. आता इथे आपण बघताय शिल्पकारांनी किती ग्रेस या मूर्तीमध्ये आणलेला आहे की बॉडीचा बॅलन्स किंवा समतोल साधण्यासाठी ती बरोबर अशी इकडे झुकलेली आहे, इकडे झुकलीये, इकडे झुकलीये, म्हणजे एस म्हणतो ना आपण. त्यामुळे तिच्या शरीराची एक लय सुद्धा आपल्याला या मूर्तीमधनं दिसते नुपूर पादिकेच्या.
ही पण एक आपल्याला इथे इथे आता आपल्याला दिसतंय की तिने पादांगद घालतीये आणि अशा पद्धतीने तिने हातामध्ये पण पकडलेलं आहे आणि तिचं ते घुंगरं बांधण्याचं काम सुरू आहे. अशा पद्धतीची ही नुपूर पादिका आहे. ह्याशिवाय अनेक सूरसुंदरी खूप आहेत, पण आपण आता काही झलक म्हणून काही घेतलेले आहेत. त्यापैकी ही एक अतिशय प्रसिद्ध अशी पत्रलेखिका किंवा अनेक अभ्यासक हिला फलकलेखिका पण म्हणतात. पण त्या वादात जाण्यापेक्षा आपण आता ही सूरसुंदरी एक पत्रलेखिका म्हणून घेऊ. आणि मगाशी मी जे म्हटलं होतं की तो शिलालेख जो धर्मापुरीच्या मंदिरावर आहे, तो इथे आपल्याला कोरलेला दिसतो. तो हा इथला अतिशय महत्वाचा शिलालेख आहे आणि ही ती सुंदरी आहे, पत्रलेखिका. ही सुंदरी जी आहे ती म्हणजे ही अलता लावून घेतेय. तिच्या सेवक म्हणून किंवा तिच्या बरोबरचा जो कोणी असेल त्याच्याकडनं ती पायाला अलता लावून घेतेय. अशा पद्धतीने ती उभी आहे आणि त्याच्याकडनं अलता लावून घेणारी ही एक सुंदरी आहे. ही एक सुंदरी आहे. हिला वनिता असं म्हणता येईल. हातामध्ये ही धर्मापुरीची, ह्या तिन्ही मूर्ती धर्मापुरीच्या बाह्यभिंतीवर आहेत. ही हातामध्ये इकडे आपल्याला मुंगूस दिसतोय आणि खाली आपल्याला सर्प दिसतोय. आता स्त्रिया म्हणजे असं काही शौर्य कर्म करताना ही खूप सुंदर दिसतात असं एक म्हणतात किंवा अशा पद्धतीने. तर तशी एक ही स्त्री आहे किंवा सुंदरी म्हणूया, वनिता, की जी मुंगूस आणि सर्प खेळवताना आपल्याला दिसते. कर्पूर मंजरी. कर्पूर मंजरी हिचं वर्णन ह्याच्यामध्ये आलेलं नाहीये शिल्पप्रकाशमध्ये, पण शिरार्णव ह्या ग्रंथामध्ये कर्पूर मंजरीचा उल्लेख येतो. आता कर्पूर मंजरीचं एक संकल्पना फक्त मी सांगते आपल्याला, की नुकतीच न्हावून आलेली जी स्त्री आहे, तिचं जे सौंदर्य आहे, तिचे मोकळे केस आहे, तिच्या केसांमधनं गळणारं पाणी आहे, अशा पद्धतीचं तिचं सौंदर्य हे शिल्पांमधनं दाखवायचा प्रयत्न केलेला असतो. दुसरी एक गोष्ट आहे, हे निलंग्याचं शिल्प आहे. तिच्या पायाशी, इथे नाहीये पण तिच्या पायाशी आपल्याला चातक पक्षी त्याचं अंकन केलेलं दिसतं किंवा हंसाचं अंकन केलेलं दिसतं. तर त्याच्या मागे अशी एक आख्यायिका म्हणूया किंवा त्याची एक अशी धारणा आहे की नुकतीच न्हावून आलेली जी स्त्री आहे, सुंदरी आहे, तिच्या केसामध्ये मधनं गळणारं जे पाणी आहे ते चातक पक्षाला चंद्राच्या चांदण्यासारखं वाटतं, शीतल, आणि ते पिण्यासाठी तो त्याची चोच उघडून आतुर झालेला आहे. अशा पद्धतीचा चातक पक्षी कधी कधी तिच्या पायाशी इथे दाखवतात किंवा हंस दाखवतात. तर खूप इंटरेस्टिंग गोष्ट, औंढा नागनाथ मंदिरावर मला ही अशी खूप कोपऱ्यामध्ये आणि खूप आतमध्ये वरच्या रजिस्टरमध्ये ही मूर्ती मला सापडली आणि ही इथे आपल्याला दिसतोय हंस. आणि इथं तर तिची वेणी इतकी सुंदर त्यांनी कोरलेली आहे ह्या कर्पूर मंजरीची, ती आपल्याला दिसतेय. त्याच्यामध्ये हंस तर आपल्याला माहितीच आहे, नीर क्षीर विवेक बुद्धी त्याच्याकडे आहे, पण त्याचा दुसरा एक महत्वाचा गुण आहे, तो म्हणजे तो मोती वेचतो. तर इथे ज्यावेळी हंस येतो त्यावेळी कल्पना अशी केली जाते की तिच्या केसांमधनं गळणारं जे पाणी आहे, जे बिंदू आहेत ते मोत्याप्रमाणे हंसाला भासतात आणि ते मोती वेचण्यासाठी तो तिच्या केसांच्या खाली अंकित केलेला अशा पद्धतीने दाखवला जातो. तर अशा पद्धतीने या सगळ्या सूरसुंदरी आपल्याला दर्शन देतात आणि मंदिरावर असलेले देवी देवता हे तर आपल्या प्रत्येक मंदिरांवर आपल्याला दिसतातच. तर असं हे आपल्या मराठवाड्याच्या मंदिरांचं वैभव आणि एक कलात्मक शैली किंवा कलात्मक रचना म्हणूया मंदिरांची, ती आपल्याला बघायला आवडली असेल अशी मी आशा करते. माझा हा एक प्रयत्न होता. सर्वांना आवडली, प्रतिक्रिया त्याच पद्धतीने येतात आहे. एक प्रश्न फक्त याच्यामध्ये येतोय, तो मला असं वाटतं की आपण जाता जाता त्याच्याबद्दल थोडासा उलगडा करावा. हेमाडपंथी मंदिर असं मंदिरांना म्हटलं जातं, तर नेमकं हेमाडपंथी मंदिर का आपण आतापर्यंत म्हणत आलोय या सगळ्यांना? कारण आपण पाहिलं की भूमिशैली आहे किंवा इतर शैल्यांचा आपण उल्लेख केलाय, खास करून महाराष्ट्रामध्ये. तर हेमाडपंथी म्हणण्यासाठी मग काय रिझन आहे? 5 हो. कसं आहे, महाराष्ट्रातल्या मंदिरांना बऱ्यापैकी हेमाडपंथी शैलीतली मंदिरं असं एक म्हटलं जातं. मुळात असं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये यादव जे राजे होते, यादव राजघराणं,
त्यांच्या दरबारामध्ये हेमाद्री नावाचे एक अधिपती होते म्हणूया आपण. तर त्यांनी चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथाची रचना केली होती आणि त्यांनी हेमाडपंथी शैलीचा एक काय म्हणूया विकास केला किंवा निर्माण केला आणि निर्मिती केली आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रातली मंदिरं बांधली गेली असं म्हटलं जातं. पण तसं म्हणता नाही येणार त्याची काही कारणं आहेत. कारण हेमाडपंथींचा जो काळ आहे म्हणजे यादव घराण्याचा जो काळ आहे, त्या काळाच्या पूर्वीपासून आपल्याकडे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभरात सगळीकडे आपल्याला शुष्क सांधी म्हणजे हे जे स्ट्रक्चरल टेम्पल आपण म्हणतो, म्हणजे बाइंडिंग मटेरियलचा कमीत कमी वापर असेल, अगदीच नसेल असं नाही म्हणत मी, कदाचित कमी वापर असेल, अशा पद्धतीच्या मंदिरांचा निर्माण झालेला दिसतो. त्यामुळे हेमाडपंथींनी ते बांधलेलं आहे किंवा हेमाड पंथांनी बांधलेलं आहे असं म्हणता नाही येत त्या मंदिरांना. खरं तर ह्या त्या राजवटीच्या काळामध्ये तयार झालेल्या मंदिरांच्या शैली आहेत. त्याच्यावर अजून अभ्यास करणं, स्वतंत्रपणे अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, असं मला वाटतं. आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण असं म्हणता येईल, की चतुर्वर्ग चिंतामणी हा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये आपल्याला हे दिसतं, की तो ग्रंथ एक संकलन स्वरूपात आहे. म्हणजे विष्णू धर्मोत्तर पुराणामधल्या काही गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत किंवा अग्निपुराणामधल्या काही गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत, की असं-असं केलं जातं. त्यामुळे तो एका संकलन रूपामध्ये आपल्याला दिसतो. म्हणजे हेमाद्रींच्या पूर्वी अशा गोष्टी म्हणजे मंदिर स्थापत्य कसं असावं, मूर्ती कशा असाव्यात, व्रत कसे केले जातात, अशा पद्धतीने ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टी एकत्रित करून चतुर्वर्ग चिंतामणी हा जो काही ग्रंथ आहे, तो निर्मिती झालेली आहे. त्यामुळे हेमाद्रींनी बांधलंय आणि हेमाडपंथी मंदिर ते आहे, असं नाही म्हणता येणार आपल्याला. आपल्या त्या मंदिराच्या शैलीवरनं त्याचा अभ्यास करून शिखरं पडलेली आहेत, पण तरी सुद्धा त्या शैलीवरनं आपल्याला अभ्यास करून कुठल्या शैलीची मंदिरं आहेत, हे आपल्याला थोडंफार अभ्यास करणं गरजेचं आहे. मला वाटतं. खूप खूप मी तुमचा आभारी आहे. मटा हेरिटेज टॉकमध्ये येऊन तुम्ही छान आम्हाला मराठवाड्याचा वॉक घडवलेला आहे. यापुढेही वेगळा विषय घेऊन आपण नक्कीच भेटूयात. हो हो, नक्की नक्की. रमेशजी, मी खरंच तुमचे आणि सर्व जे माझे स्नेही पण आज बघतायत किंवा सर्व माझे गुरुजन जे आज बघतायत, आज कुठेतरी मला खरंच आनंद होतोय की असा काही विषय घेऊन मंदिर स्थापत्य आणि मूर्तीशास्त्र असा काही विषय घेऊन मला मांडण्याची संधी महाराष्ट्र टाइम्सनी दिली, त्याबद्दल मी खरंच आपलेही आभार मानते, महाराष्ट्र टाइम्सचेही आभार मानते आणि बाकी सर्वांचेही आभार मानते. धन्यवाद. 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 पुढच्या आठवड्यात नेमकं काय आहे ही उत्सुकता नक्कीच तुमच्या सर्वांमध्ये असणार आहे. महाराष्ट्र राज्य पुरातत्व खात्याचे संचालक श्री तेजस गर्गे आपल्याला एका वेगळ्या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यांनी या विषयात केलेला अभ्यास एक माइलस्टोन समजला जातो. त्यामुळे हा विषय काय किंवा हे मी आत्ता सांगणार नाहीये, हे गुड म्हणूनच ठेवेल. मॅडम, आज आपण इथे आलात, महाराष्ट्र टाइम्स तर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.